महामेट्रोचे MD कार्यक्षम अधिकारी श्रावणजी हर्डीकर यांचा आज वाढदिवस आहे। त्यांनाही आपण मनापासून शुभेच्छा देऊ, दीर्घायुष्य आणि आरोग्य चिंतू। यानंतर आपण व्यासपीठावरील मान्यवरांचे मनोगत ऐकणार आहोत। सर्वप्रथम खडकवासला मतदारसंघाचे आमदार माननीय भीमराव अण्णा तापकीर यांनी मनोगत व्यक्त करावं। सर्वांना नमस्कार। आज या ठिकाणी चांदणी चौक या उड्डाणपुलाचं या ठिकाणी नाव घेत असताना खरं तर मग या ठिकाणी श्रीरंगजी बारणे उपस्थित आहेत, त्याचप्रमाणे माधुरीताई मिसाळ आहेत, दिलीपजी मोहिते आहेत, त्याचप्रमाणे उमा खापरे श्रीरंग, त्याचप्रमाणे सिद्धार्थ शिरोळे, सुनीलजी कांबळे, पुणे शहराचे अध्यक्ष धीरजजी घाटे, मुरली अण्णा मोहोळ, त्याचप्रमाणे मेधाताई कुलकर्णी, उमाताई खापरे, त्याचप्रमाणे हर्षवर्धनजी पाटील, सुबा राहुलदादा कुल, बाळासाहेब भेगडे, त्याचप्रमाणे मुळीक, सर्वच या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व आजी माजी नगरसेवक, सर्व पदाधिकारी, बंधू भगिनी आणि मित्रांनो, खरं तर आपणा सर्वांना चांदणी चौक हा जर आपल्या डोळ्यासमोर आला तर त्या ठिकाणी सतत वाहतुकीची कोंडी व्हायची। मग त्या ठिकाणी साताऱ्याकडून वाहतूक येणारे असो किंवा मुळशी भागातून येणारे असो किंवा पुणे शहरातून येणारी, कोथरूडकडून येणारी वाहतूक असो, या सर्व वाहतुकीचं मूळ कोंडी या ठिकाणी या चांदणी चौकामध्ये होत होती। वेळोवेळी इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, वेळोवेळी शिरोळे, सुनीलजी कांबळे, पुणे शहराचे अध्यक्ष धीरजजी घाटे, मुरली अण्णा मोहोळ, त्याचप्रमाणे मेधाताई कुलकर्णी, उमाताई खापरे, त्याचप्रमाणे हर्षवर्धनजी पाटील, सुबा राहुलदादा कुल, बाळासाहेब भेगडे, त्याचप्रमाणे मुळीक, सर्वच या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व आजी माजी नगरसेवक, सर्व पदाधिकारी, बंधू भगिनी आणि मित्रांनो, खरं तर आपणा सर्वांना चांदणी चौक हा जर आपल्या डोळ्यासमोर आला तर त्या ठिकाणी सतत वाहतुकीची कोंडी व्हायची। मग त्या ठिकाणी साताऱ्याकडून वाहतूक येणारे असो किंवा मुळशी भागातून येणारे असो किंवा पुणे शहरातून येणारी, कोथरूडकडून येणारी वाहतूक असो, या सर्व वाहतुकीचं मूळ कोंडी या ठिकाणी या चांदणी चौकामध्ये होत होती। वेळोवेळी इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, वेळोवेळी स्थानिक वृत्तपत्र असेल, या सर्वांच्या माध्यमातून हा प्रश्न सुटावा यासाठी वेळोवेळी लोकप्रतिनिधी असेल यांच्याकडे सतत त्या ठिकाणी ती मागणी व्हायची की जेणेकरून या ठिकाणच्या चांदणी चौकातली कोंडी या ठिकाणी सुटली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने हे पश्चिम द्वार आहे, हे या ठिकाणी वाहतुकीला सुरळीत झालं पाहिजे, हा प्रयत्न या ठिकाणी सर्वांचाच त्या ठिकाणी असायचा। खरं तर याचं सर्व आपण आता या ठिकाणी आपण श्रेय जर पाहिलं, ज्यांचं विशेष योगदान या ठिकाणी या उड्डाणपुलासाठी जर आपण या ठिकाणी पाहिलं तर आपल्या देशाचे केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी या साहेबांचा आहे। हा बहुमजली उड्डाणपूल व्हावा यासाठी पाहिजे तितके पैसे देण्याची त्यांनी त्या ठिकाणी तरतूद केली, परंतु त्यांची एक अट असायची की तुम्ही जागेचं भू हस्तांतर ज्याला म्हणतो आपण, हे तुम्ही केलं पाहिजे की जेणेकरून ही जागेचं भूसंपादन करण्याची जबाबदारी आणि त्यावेळेस त्यांनी महानगरपालिकेवर टाकली आणि खऱ्या अर्थाने त्यावेळेस त्या ठिकाणी भूसंपादन करायची वेळ आली त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी खरं तर भूसंपादनासाठी पुणे महानगरपालिकेला 200 कोटी रुपयाची तरतूद आपण त्या ठिकाणी केली। परंतु हे सर्व होत असताना आपण पाहिलं की आज या ठिकाणी ह्या उड्डाणपुलामध्ये खरं तर प्रत्येकाचं योगदान हे अतिशय महत्त्वाचं आहे। मग या ठिकाणी आपण जर विचार केला तर पुणे महानगरपालिकेच्या नगरसेवक असेल,
पुणे महानगरपालिकेचा विरोधी पक्षनेता असेल, पुणे महानगरपालिकेचा महापौर असेल, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त असतील, त्याचप्रमाणे भूसंपादनसाठी असणारी त्यांची टीम असेल, त्याचप्रमाणे आपण पाहतो की या ठिकाणी ज्या मतदारसंघामध्ये माझा हा या ठिकाणी मुड्डाण पूल या ठिकाणी होत आहे, त्याचप्रमाणे कोथरूड मतदारसंघाचे माजी आमदार असतील, त्याचप्रमाणे आत्ताचे दादा असतील, त्याचप्रमाणे खरं ज्यांचा या ठिकाणी उल्लेख केला पाहिजे की या उड्डाण पुलासाठी ज्यांनी या ठिकाणी स्वतःच्या मालकीची जागा त्या ठिकाणी दिली. वास्तविक पाहता हे सर्व जागा हे पुणे शहराच्या बाजूला असल्यामुळे याची किंमत फार होत होती, परंतु अशा वेळेस सुद्धा समाजाच्या हितासाठी या सर्व नागरिकांनी ह्या उड्डाण पुलासाठी आपल्या स्वतःची जागा दिली. त्यांचं सुद्धा योगदान या ठिकाणी सर्वांचं महत्वाचं आहे. आणि हे सर्व आपण पाहता की या ठिकाणच्या भूमिपूजनाला त्यावेळेचे दिवंगत नेते गिरीजी बापट सुद्धा होते. मग अशा प्रकारे हे सर्वांचं योगदान या ठिकाणी असल्यामुळे खरं तर हा योगदानामधून झालेला उड्डाण पूल आहे असं या ठिकाणी जर समजलं तर वावगं ठरणार नाही. याचं सर्व श्रेय या ठिकाणी मी सर्वांचंच आहे. खरं तर आपण पाहतो की गडकरी साहेबांनी आपण विचार केला तर महाराष्ट्र नव्हे, देशात नव्हे तर आंतरराष्ट्रीय देशामध्ये सुद्धा गडकरी साहेबांची या ठिकाणी वाहतूक म्हणून अतिशय चांगल्या प्रकारे कौतुक त्या ठिकाणी केलं जात असते. मग त्यांच्या ठिकाणी असणारे रस्ते बांधणी असेल, मग आपल्या देशाच्या सीमा असतील, त्या सीमेवर करणारे रस्ते असतील, वेगवेगळ्या आपण पाहतो की वेगवेगळ्या राज्यामधले रस्ते असेल, हे करण्यामध्ये खरं तर एखादं प्रपोजल जर गडकरी साहेबांकडे गेल्याच्या नंतर त्वरित त्या ठिकाणी मान्यता देत असतात. इतकी मोठी कार्यक्षमता त्यांच्या अंगामध्ये आहे की कोणताही रस्ता असो ही करण्याची धमक असणारी आणि पैसे कसे जमा करायचे ही त्यांच्याकडे मोठी असणारी मोठी क्षमता आहे. ही पाहता कोणत्याही रस्त्याच्या संदर्भामध्ये गडकरी साहेब या ठिकाणी आपण खरं आज या ठिकाणी या रस्त्याच्या संदर्भामध्ये आपण जर या चांदणी चौकाचा जर विचार केला तर या ठिकाणी 8 रस्ते या ठिकाणी एकत्रित होत असतात आणि या 8ही रस्त्यावर कोणत्याही प्रकारचं सिग्नल न घेता या ठिकाणची सर्व वाहतूक आज जर आपण पाहिली तर या ठिकाणी सुरळीत आहे. मग अशा प्रकारे चांगले तसा जर विचार केला तर हा प्रश्न फार किचकट होता, वाहतुकीचा प्रश्न मोठा होता आणि या ठिकाणी असणाऱ्या अडचणी त्या ठिकाणी फार होत्या. परंतु अशा अडचणीवर खरं तर या ठिकाणचे प्रोजेक्ट डायरेक्टर मी प्रत्येकाने चांगलं काम केलं असेल, परंतु संजय कदम यांचं मी आवर्जून या ठिकाणी उल्लेख करेन की प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणून अतिशय चांगलं काम त्यांनी केलं. म्हणजे जो पूल आपण पाहतो की या ठिकाणी रात्रंदिवस झोप न घेता त्याच्या टीमकडून त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी काम करून घेतलेलं आहे. म्हणून तर या ठिकाणी हा पूल लवकर या ठिकाणी चांगल्या क्वालिटीचा म्हणजे या ठिकाणी क्वालिटी जर पाहिली तर अतिशय चांगल्या प्रकारचा क्वालिटीचा पूल या ठिकाणी निर्माण केलेला आहे. हे सर्व करत असताना गडकरी साहेब आपण चांगलं काम या ठिकाणी उभं करत असताना प्रत्येक वेळेस आमच्या थोड्याफार अडचणी असतात आणि ह्या सर्व अडचणी आपण सोडवतच असतात. यामध्ये खरं तर माझ्या मतदारसंघातील काही अडचणी आहेतच, कारण वाहतुकीचा प्रश्न हा दिवसेंदिवस प्रत्येक वेळेस वाढत जात असतो. परंतु आपल्याकडे कोणतरी येत असतो, पत्रव्यवहार करत असतो आणि तो पत्रव्यवहार करून मग कुठेतरी व्हॉट्सअप फेसबुकला टाकत असतो आणि हे काम मी केलं असतं याचे श्रेय घेणारे सुद्धा भरपूर या ठिकाणी असतात. परंतु साहेब आपण जे चांगलं काम या ठिकाणी उभं केलेलं आहे. खरं तर माझ्या मतदारसंघामध्ये आम्ही पाठीमागच्या अधिवेशनामध्ये सुद्धा एक प्रश्न असा उपस्थित केला होता की कात्रज बोगद्यापासून तर या ठिकाणी असणाऱ्या डोंगरखिंड ज्याला वारजीचे आपण म्हणतो तिथपर्यंत या ठिकाणी अपघाताचं प्रमाण दिवसेंदिवस त्या नरेच्या भागामध्ये वाढत होतं. या संदर्भामध्ये आम्ही त्या ठिकाणी विधानसभेमध्ये आवाज उठवल्याच्या नंतर सुद्धा त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, दादा असतील यांनी त्या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न करत असताना खरं तर आपण या ठिकाणी माझ्या मतदारसंघातील शेंगळ रोड, वडगाव, मुळा, मुठा, वारजे दरम्यानच्या महामार्गावर दोन्ही बाजूनी जो 12 मीटरचा रस्ता आहे साहेब, त्याची एक मागणी या ठिकाणी या कार्यक्रमानिमित्त मी आपल्याकडे करत आहे. दुसरी मागणी मी आपल्याकडे करत आहे की वडगाव ब्रिज ते दरीपूल या दरम्यान जो सेवा रस्ता आहे जो आपल्या माध्यमातून जर करायचा तो लवकरात लवकर या ठिकाणी आपण त्याचा DPR करून तो जर त्या ठिकाणी पूर्ण केला तर अतिशय चांगल्या प्रकारे. त्याचप्रमाणे वडगाव बुद्रुक नरे दोन्ही बाजूस पुणे महानगरपालिकेचा 12 मीटरचा रुंदीचा अतिरिक्त DP रोड या ठिकाणी करणं अत्यंत आवश्यकता आहे. स्वामीनारायण मंदिर ते नवले पुलाच्या दरम्यान
बरेच अपघात होत असतात, त्याच्यामुळे उतार कमी होण्यासाठी व नरे जंक्शन या ठिकाणी अंडरपास या ठिकाणी करण्यात यावा. वडगाव पूल या दरम्यानमध्ये मुळा मुठा पुलाच्या दोन्ही बाजूस स्वतंत्र सेवा रस्ता व पुलाचे बांधकाम या ठिकाणी करण्यात यावे. पुणे सातारा महामार्गावर भूमकर चौक नरे येथील अंडरपाससाठी आपण नवीन त्या ठिकाणी 548 DD या ठिकाणी महाराष्ट्र मार्ग निर्माण केला आणि खऱ्या अर्थाने 100 कोटी रुपयाची तरतूद आपण त्या ठिकाणी केलेली आहे. परंतु आता रस्त्याचं काम अंतिम टप्प्यात आहे. परंतु आपल्याला एक सांगायचं की त्याच्या बाजूला असणारी जी शिवसृष्टी आहे ही जागतिक दर्जाची त्या ठिकाणी शिवसृष्टी बनत असल्यामुळे त्याच्या बाजूचा जो अंडरपास आहे तो त्या ठिकाणी कमी रुंदीचा असल्यामुळे त्याची एक मागणी मी या ठिकाणी आवर्जून करू इच्छितो. त्याचं निवेदन बी आपल्याला दिलेलं आहे, तसा प्रस्ताव बी आपल्याला पाठवण्यात आलेला आहे. तो एक झाला तर खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी शिवसृष्टीच्या बाजूला असणारा अंडरपास झाला तर त्या भागाची वाहतूक सुद्धा सुरळीत या ठिकाणी होणार आहे. आज आपण या ठिकाणी खरं तर आल्याच्या नंतर आमच्या सर्व पुणे शहर आणि सर्वांच्याच आनंदाचा असा हा क्षण आहे की हा कित्येक वर्षाची जी आमची वाहतुकीची कोंडी आहे ही या ठिकाणी सुटणार आहे. जे काही या ठिकाणी मी साहेब आपल्याला निवेदनामध्ये ज्या रस्त्याचा उल्लेख केलेला आहे या संदर्भात आपण योग्य ते सहकार्य करावं हीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करून मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भीमराव तापकीरजी. यानंतर महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेच्या उपसभापती आदरणीय डॉक्टर नीलमताई गोऱ्हे यांना मी मनोगत व्यक्त करायची विनंती करतो. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे या सगळ्यांना मी अभिवादन करते. व्यासपीठावरती उपस्थित असलेले आपले केंद्रीय मंत्री महोदय, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय सन्माननीय नितीनजी गडकरी, तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, सर्व उपस्थित असणारे आपले स्थानिक आमदार, विविध पक्षांचे पदाधिकारी, विशेष करून हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी म्हणून ज्यांनी परिश्रम घेतले आणि सातत्याने काम केलं ते सगळे उपस्थित असणारे अधिकारी आणि काही अपरिहार्य कारणामुळे सन्माननीय मुख्यमंत्री जरी येऊ शकले नाहीत तरी त्यांचं या भागावरती सातत्याने लक्ष होतं आणि त्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी या भागामधली वाहतूक कोंडी दूर व्हावी या दृष्टिकोनातून जे प्रयत्न केले त्याला आज फळ मिळालेलं दिसतं आहे. 2019च्या फेब्रुवारी महिन्यामध्ये या प्रकल्पाचं भूमिपूजन झालं होतं आणि जवळजवळ आता 4.5-5 वर्षांनी हे काम पूर्ण होतं आहे. त्या संदर्भात मी आपले मंत्री महोदय नितीनजी गडकरी, देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार आणि सर्व या ठिकाणी उपस्थित असणारे मान्यवर आणि त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे आणि तुमचं सर्वांचं मनापासून अभिनंदन करते की एक फार मोठा चांगल्या पद्धतीचा मार्ग आपण शोधलेला आहे. सन्माननीय नरेंद्रजी मोदी पंतप्रधान यांचं आणि केंद्र सरकारचंही मी अभिनंदन करते की रस्ते फक्त आम्ही बांधत नाही आहोत तर देशाची बांधणी करतोय अशा प्रकारची भूमिका या निमित्ताने सरकारने घेतलेली आहे. आणि खरोखर आपण बघतो की वेगवेगळ्या पद्धतीच्या अडचणी, मग दुर्गम भागामध्ये होणारी आपत्ती असेल किंवा कुठे आतंकवादी हल्ले असतील किंवा विकासाचा मार्ग असेल तर त्या ठिकाणी लोकांना पोचण्याच्यासाठी आरोग्य सेवा आहे, पाणी आहे, या प्रत्येक कामासाठी रस्त्यांचं चांगल्या पद्धतीने योगदान असतं. आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे अनेक जण लाडकी व्यक्तिमत्व होती, परंतु नितीनजी गडकरी यांच्यावर त्यांचा विशेष स्नेह होता आणि कुठेही काही रस्त्याच्याबद्दल अडचण आली की ते त्यांना बोलवून घ्यायचे. आणि आज मुंबई पुणे द्रुतगती मार्ग जेव्हा आपण जातो त्यावेळेला कुठल्याही आंतरराष्ट्रीय स्तरावरचा रस्ता जेवढा छान दिसतो त्याच्यापेक्षाही मुंबई पुण्याचा घाट मला तर नेहमीच सुंदर दिसतो. आणि इतर राज्यातले येणारे लोकही म्हणतात की इतके सुंदर रस्ते भारतामध्ये होत आहेत की त्यामुळे भारताचं चित्र आणि चेहरा मोहरा बदलून आपण आधुनिक तंत्रज्ञानाकडे जातोय याची सातत्याने जाणीव होते आहे.
सहज मी आकडेवारी पाहत होते. आकडेवारी स्वतः मंत्री महोदय गडकरी साहेबांना तर पाठच आहे, परंतु विकिपीडियावरती जागतिक स्तरावरती जी नोंद घेतली आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय महामार्गाचा आकडा त्यांनी जो नमूद केलेला आहे त्याच्यात 10,088 किलोमीटर आणि महाराष्ट्र राज्याचे हायवे जे आहे ते 33,705 किलोमीटर अशा प्रकारने अतिशय जबरदस्त असं योगदान महाराष्ट्राच्या विकासामध्ये या रस्त्यांचं आहे. हा जो आपण रस्त्याचं उद्घाटन करतोय त्याच्यामध्ये 8 रॅम्प करण्याबरोबरच वेगवेगळ्या प्रकारच्या तंत्रज्ञानाचा अत्याधुनिक पद्धतीने उपयोग केलेला आहे आणि खेड आणि मंचर वळण रस्त्याचं बांधकाम आणि एकात्मिक पायाभूत सुविधा आणि रस्ते विकास याचं सुद्धा या संदर्भांमध्ये एकूण लांबी 16.98 आहे. आजच्या या कार्यक्रमाच्या मध्ये सहभागी होत असताना अनेक नागरिकांच्या ज्या अपेक्षा होत्या, नेहमीचा प्रश्न होता आणि मला इथे मुद्दाम नमूद करायला पाहिजे की इथे असणारं जुनी जी वास्तू होती ती या ठिकाणी आपण ब्लास्ट करून ती उद्ध्वस्त केली. मला असं वाटतं की निसर्गाचाही नियम आहे आणि तंत्रज्ञानाचाही नियम आहे की नवीन काही उभारण्यासाठी आधीचं मोडकळीला आलेलं आपल्याला तोडून टाकावं लागतं आणि त्या दृष्टिकोनातून इथे ज्या अधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले त्यांचं आणि या संपूर्ण योजनाकर्त्यांचंही मनापासून मी अभिनंदन करते. आपल्याला पाठिंबा देत असताना, अभिनंदन करत असताना त्याचबरोबर आपले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर सातत्याने केंद्राचे मंत्री ज्याला पुण्यात येतात, माननीय चंद्रकांतदादा पाटील हे इथं पुण्यातूनच निवडून आलेले आहेत, पण सातत्याने बातम्यांमध्ये एक बातमी असते की पुण्यावरती केंद्राचं फार लक्ष आहे आणि पुण्यावरती महाराष्ट्राचं फार लक्ष आहे अशी बातमी असते. त्यामुळे त्याच्यामध्ये पुण्यातल्या आमदारांचं, खासदारांचं जसं श्रेय आहे तसं पुणेकर नागरिकांना खुश ठेवलं पाहिजे असं देखील बहुतेक केंद्रातल्या आणि राज्यातल्या राज्यकर्त्यांना वाटत असावं आणि त्यामुळे पुण्यात थोडं जरी खुट्ट झालं तरी त्याची दखल महाराष्ट्रात आणि देशात घेतली जाते. या दृष्टिकोनातून हे विशेष आहे. पुणेकर आणि नागपूरकर यांचं नातं काय आहे याच्याबद्दल सगळ्यांना औत्सुक्य असतं, कारण नागपूरमध्ये गेलं की तिथल्या विदर्भातल्या पाहुणाचाराची खूप कौतुक होतं आणि पुण्यात गेलं की पुण्यातल्या पाहुणाचाराच्या बद्दल बऱ्याचशा कॉमेंट्स होतात. पण या चांदणी पुलामध्ये दोघांच्या पाहुणाचाराचं एक संगम झालेला आहे आणि त्यामुळे नागपूरकर आणि पुणेकर सगळ्यांची मी मनापासून अभिनंदन करते. सन्माननीय गडकरी साहेबांना मी विनंती केलेली आहे, तीच माझी विनंती फडणवीस साहेब, अजितदादा पवार आणि चंद्रकांत पाटील यांनाही आहे की विधान परिषदेला 101 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने एक ऑक्टोबर महिन्यामध्ये आणि नंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये आपण वेगवेगळे कार्यक्रम घेणार आहोत, तर त्याच्यामध्येही आपण सहभाग द्यावा. आणि अगदी शेवटी इतक्या चांगल्या कार्यक्रमामध्ये आठवण करून देणं खरं तर योग्य वाटत नाही, पण मी जर का त्या गोष्टीची आठवण करून दिली नाही तर 50% महिला मतदार मला म्हणतील की ताई उपसभापती झाल्यावर आम्हाला विसरल्या. आणि म्हणून मला असं वाटतं की प्रत्येक ठिकाणी स्वच्छतागृह आणि प्रसाधनगृह ती पण त्याच वेगाने बांधण्याच्या संदर्भामध्ये नॅशनल हायवे अथॉरिटी आणि रस्ते विकास महामंडळ प्रयत्न करतंय असं त्या अधिकाऱ्यांनी आम्हाला वारंवार सांगितलं. पण मुंबई पुणे द्रुतगती मार्ग, पुणे सोलापूर द्रुतगती मार्ग असे 2-3 मार्ग सोडले, विदर्भातला एखादा महामार्ग, इथे प्रसाधनगृहही तेवढ्याच वेगाने बांधली गेली तर मला असं वाटतं नागरिक आणि महिला या रस्त्यांवरती अधिक सुखाने प्रवास करू शकतील असं मला नमूद करावं असं वाटतं. खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र. धन्यवाद नीलमताई. यानंतर पुण्याचे पालकमंत्री डिझाईन पाठवलं, त्यात लिहिलं की चांदणी चौकाचे स्टार उजळले. खऱ्या अर्थाने चांदणी चौकाचे स्टार उजळले असा हा एक पुण्याच्या दृष्टीने आणि खरं म्हणजे मुंबई ते थेट बंगलोरपर्यंत जाणाऱ्या लोकांना एका अर्थाने गेम चेंजर ठरला असा हा चांदणी चौकाचा 6 लेन की जो एका अर्थाने पुण्याच्या हायवेवरचं ट्रॅफिक जाम संपवायला खूप उपयोगी पडणार आहे. त्याच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमाला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी ज्यावेळेला 95 ते 99 नितीनजी महाराष्ट्राचे PWD मिनिस्टर होते, सार्वजनिक बांधकाम मंत्री होते, त्यावेळेला त्यांचा रोड बांधण्याचा सपाटा पाहून त्यांना रोडकरी म्हटलं होतं. पण ज्या प्रकारे केंद्रामध्ये मंत्री झाल्यानंतर संपूर्ण देशभर रोड, त्याच्याबरोबर आवश्यक असणारे ओव्हरब्रिजेस आणि त्याच्यातही नवनवीन टेक्नॉलॉजी ते आणतायत, त्याच्यातून अनेक ठिकाणी 3 लेअर ब्रिजेस तयार होत आहेत आणि त्यामुळे रोडकरीच्या बरोबरीने ज्यांना आता विकास पुरुष म्हटलं पाहिजे असे आपल्या सगळ्यांचे लाडके नेते माननीय नितीनजी गडकरी,
व्यासपीठावर उपस्थित ह्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, ज्यांनी 14 ते 19 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना या प्रोजेक्टला, ह्या प्रकल्पाला चालना मिळण्यासाठी अनेक वेळेला प्रवास केले, अनेक वेळेला आढावा बैठका घेतल्या, असे देवेंद्रजी फडणवीस, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. तब्येत त्यांची बरी नाही आहे आणि त्यामुळे त्यांच्या मूळ गावी ते आहेत. परंतु ज्यांनी अनेक वेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर याचा आढावा घेतला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकदा ह्या हायवेवर तेच ट्रॅफिक जाममध्ये अडकले, लोकांनी त्यांना घेराव घातला, ते उतरले आणि त्या क्षणी त्यांनी अनेक प्रकारच्या ज्या सूचना केल्या, त्यात जो एक ब्रिज हा एका ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीने काही सेकंदात उडवला गेला की ज्या ब्रिजमुळे त्याचे जुने जे पिलर होते त्या पिलरमुळे जास्त जागा व्यापत होते. मला त्याही ब्रिज पाडण्याची आठवण माझ्या बोलण्याच्या ओघात 2 मिनिटात सांगायची आहे. परंतु त्यावेळेला एकनाथजींनी ज्या प्रकारच्या सूचना केल्या, मग एक सूचना अशी केली की 1 लेनच फक्त बिग व्हेकलसाठी ठेवा, त्यांना काय स्लो जायचं तर जाऊ दे, बाकीच्या लेन या नॉर्मल व्हेकलला ठेवा म्हणजे ट्रॅफिक जाम असेल. असे आज उपस्थित नाहीत, परंतु ज्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे हा प्रकल्प पूर्ण झाला असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोरे, व्यासपीठावर उपस्थित सर्व खासदार, आमदार, माजी खासदार, माजी मंत्री, प्रामुख्याने या शहराच्या महानगरपालिकेमध्ये असताना लँड ॲक्विजिशनसाठी ज्यांनी पाठपुरावा केला असे सगळे माजी नगरसेवक आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाहीचे सर्व अधिकारी की ज्यांच्या प्रयत्नामुळे हा सगळा प्रकल्प यशस्वी झाला, असे सर्व अधिकारी प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आपल्या सगळ्यांना याची जाणीव आहे की एकामागोमाग एक पुण्यातले प्रोजेक्ट्स पूर्ण होत चालले. 1 तारखेला हे देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी इथे आले होते आणि त्याच्यामध्ये 6000 पंतप्रधान आवास योजनेच्या घराचं जसं लोकार्पण झालं तसं मेट्रोचा दुसरा टप्पा सुरू झाला आणि 23 किलोमीटरची मेट्रो सुरू झाली. मी ती सुरू होण्यापूर्वी अनेक वेळेला हे म्हणतच होतो की 2 लाख लोक हा दुसरा टप्पा सुरू झाल्यानंतर मेट्रो शिफ्ट होतील. गेल्या 15 दिवसामध्ये उच्चांकी प्रवासी, प्रचंड गर्दी ही त्या मेट्रोने होत चाललेली आहे आणि त्यामुळे तो एक प्रकल्प माननीय मोदीजींच्या उपस्थितीमध्ये त्याचं लोकार्पण झालं. आत्ताच त्याचं एक कार्डही आपल्याला इथे सगळ्यांनी मिळून लॉन्च केलेलं आहे की ज्या कार्डमुळे मेट्रोचा कुठलाही प्रवास आपल्याला करता येईल एका कार्डवर, त्याचे ॲडव्हान्स पैसे भरल्यानंतर. एक मागणी मेट्रोच्या बद्दल आली आहे की सकाळी 7ला मेट्रो सुरू होते, ती 6ला सुरू करावी तर डेक्कन क्वीनला जाणाऱ्या लोकांना सोयीचे पडेल. मी मेट्रोच्या सगळ्या अधिकाऱ्यांना आज या ठिकाणी सूचना करतो की ताबडतोब ह्याचं वर्किंग करून त्यांनी सकाळी 6 वाजता जर मेट्रो सुरू केली तर डेक्कन क्वीन पकडायला जाणाऱ्या पुणेकरांना खूप त्याचा लाभ होणार आहे. आणि त्यामुळे एका बाजूने मेट्रो सुरू झाली. आज या ठिकाणी चांदणी चौकातला हा प्रकल्प आपण लोकार्पण करतो आहोत. 2014 साली माननीय मोदीजी पंतप्रधान झाल्यापासून एक नवीन पायंडा आपण पाहतो. पूर्वी प्रकल्पाची घोषणा व्हायची, मग पायाभरणी करण्याला दुसरे पंतप्रधान किंवा दुसरे मुख्यमंत्री असायचे, मग पूर्ण व्हायला तिसरे पंतप्रधान, तिसरे मुख्यमंत्री असायचे. पण 14 पासून आपण सातत्याने पाहतो की हे सरकारच घोषणा करतं, हे सरकारच पायाभरणी करतं आणि हे सरकारच उद्घाटन करतं. असा एका अर्थाने मोठा उच्चांक वेगवेगळ्या विकास प्रकल्पाचा या ठिकाणी सुरू आहे आणि त्यामुळे मी नितीनजींचे खूप मनापासून आभार मानेन. 14 ते 19 महाराष्ट्राचा सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना 5000 किलोमीटर फक्त नॅशनल हायवे होतं. मी नितीनजींच्या सारखं मागायला लागतो की महाराष्ट्रामधलं आमचं बजेट हे इतके रुंद रस्ते करण्यासाठी आणि सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते करण्यासाठी पुरेसं नाही. नितीनजीने लगेच मला शब्द दिला आणि टप्प्याटप्प्याने आत्ता मी माहिती घेतली तर 5000 किलोमीटरचे नॅशनल हायवे आता 18000 किलोमीटर इतके क्रॉस झालेले आहेत. असे कुठलीही मागणी आपण केली तर ताबडतोब त्याला मान्यता देणारे नितीनजी आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. प्रामुख्याने ज्याचं खूप मोठं पुण्य नितीनजींना मिळालेलं आहे, ज्या पुण्याचा त्यांच्या कुटुंबाला आणि त्यांच्या राजकीय जीवनाला उपयोग होणार आहे तो म्हणजे पालखी मार्ग. पालखी मार्ग हा असा तयार झाला, काही अपुरी कामं पूर्ण होत आहेत. त्यांच्या कल्पनेमध्ये आणखीन काही गोष्टी आहेत की ज्या ज्या ठिकाणी थांबा असेल, रात्रीचा मुक्काम असेल पालखीचा,
त्या ठिकाणी खूप चांगली सभागृह व्हायला पाहिजेत, लोकांनी उत्तम राहायला पाहिजे, टॉयलेट्स व्हायला पाहिजेत. त्या दृष्टीने सुद्धा आगामी काळात ते प्रयत्न करत आहेत. पण त्यांनी अनेक प्रकल्प पूर्ण केले असतील, पण त्यातला पालखी मार्ग हा त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला, त्यांच्या राजकीय जीवनाला खूप त्याचं पुण्य मिळणार आहे असा प्रकल्प पूर्ण झाला. असे एकामागोमाग एक अनेक प्रकल्प पूर्ण करतायत. हा रस्ता पूर्ण व्हायला खूप अडचणी आल्या. नितीनजींना अनेक वेळेला यावं लागलं, अनेक आढावा बैठका घ्याव्या लागल्या, लोक जागा द्यायला एकेका छोट्या छोट्या कॉर्नरसाठी भांडावं लागलं. आणि त्यामुळे एकदा मला मनोज वाडेकर नितीनजींचे सहाय्यक ज्यांनी आठवण करून दिली की मी काय म्हटलो होतो, ते त्याचा उल्लेख करून मी माझं बोलणं संपवेन. मनोजने माझ्या कानात येऊन सांगितले की तुम्ही कदम जे आहेत NHAIचे चीफ इंजिनियर, त्यांना मी एकदा असं म्हटलं होतं की हा प्रकल्प तुम्ही पूर्ण केलात तर तुम्हाला मुलगा असेल तर तुम्हाला सून चांगली मिळेल, आणि तुम्हाला मुलगी असेल तर तुम्हाला जावई चांगला मिळेल. आज मी कदमांना असं म्हणेन की हे माझं म्हणणं आहे, हे व्यवहारात खरं ठरेल, कारण असं एक मोठं पुण्याचं काम तुम्ही केलं आहे. त्यामुळे नितीनजींना आणि त्यांच्या सगळ्या अधिकाऱ्यांना मनापासून आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो. यानंतर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांना मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख केंद्रीय मंत्री रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे नितीन गडकरी साहेब, मंत्रिमंडळातील राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, विधिमंडळातील तसेच दुसरे आमचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील, डॉक्टर नीलमताई गोरे, रुपाली चाकणकर, खासदार डॉक्टर श्रीरंग बारणे, विधिमंडळातील माझे सहकारी उमाताई खापरे, माधुरीताई मिसाळ, दिलीपराव मोहिते पाटील, भीमराव तापकीर, सुनील कांबळे, राहुल कुल, सर्व उपस्थित असणारे आजी माजी खासदार, आमदार, माजी महापौर, माजी नगरसेवक, नगरसेविका, पुणे परिसरातील जमलेले सगळे प्रतिष्ठित नागरिक, केंद्र सरकारचे आणि राज्य सरकारचे उपस्थित असणारे सर्व वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, मला बऱ्याच दिवसापूर्वी गडकरी साहेबांनी सांगितलेलं होतं की 12 तारीख ठेवा, 12 तारखेला आपल्याला पुण्याच्या चांदणी चौकाच्या उड्डाणपुलाचं लोकार्पण आहे. मी सुरुवातीलाच एक जिल्ह्याचा प्रतिनिधी या नात्याने, राज्याचा उपमुख्यमंत्री या नात्याने, गडकरी साहेब आज ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये आले, पुणे परिसरामध्ये आले, त्याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं, पुणेकरांच्या वतीनं त्यांचं मनापासून स्वागत करतो. खरं तर एखादा मंत्री कसा असावा ते जर पाहायचं असेल तर साहजिकच सगळ्यांच्या तोंडामध्ये नाव येतं गडकरी साहेबांचं. आम्ही ज्यावेळेस देशामध्ये आपण सगळेजण फिरत असतो, वेगवेगळ्या भागामध्ये जात असतो, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली ज्या प्रकारे देशामध्ये टनेल झाले, ज्या प्रकारे फ्लायओव्हर झाले, ज्या प्रकारे नॅशनल हायवे झाले, ज्या प्रकारे अनेक शहरांच्या मध्ये रिंग रोड झाले, आणि या सगळ्याची जबाबदारी गेले अनेक वर्ष गडकरी साहेबांनी उचललेली आहे. त्याच्या मागे देखील युतीच्या काळामध्ये PWD मिनिस्टर म्हणून त्यांनी जो पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे केलेला आहे त्याची पण आठवण आता माझ्या आधीच्या वक्त्यांनी केलेली आहे. आपल्या देशातली, राज्यातली जनता, पुण्याची जनता जे चांगलं काम करते त्याचा विसर कधी पडू देत नाही. आणि पुणेकरांच्यासाठी अत्यंत जिव्हाळ्याचं असणाऱ्या ह्या चांदणी चौकाचं लोकार्पण होत असताना आपल्याला सगळ्यांनाच मनापासूनचा आनंद होतोय. कारण खूप अडीअडचणी हे होण्याच्या करता अनेक माजी नगरसेवक असतील, माजी आमदार असतील, आजी आमदार असतील, अनेक मंत्रीगण असतील, अनेक केंद्रातले राज्यातले अधिकारी असतील, सर्वांनी पाठपुरावा केला आणि मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. शेवटी सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग करता येत नाही, ती पण अडचण
दिलदारपणे नितीन गडकरी साहेबांनी सोडवली आणि त्याच्यामुळं हा प्रश्न मार्गी लागला. खरं तर हा मार्गी लागत असताना मला आठवतंय काही काळ मी देखील ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री होतो. त्याच्यामध्ये हे सगळं काम करत असताना अनेक न्यायालयीन अडथळे सुप्रीम कोर्टाचे असतील, हायकोर्टाचे असतील, पण ते पार पाडून संपूर्ण भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्याच्या करता जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आणि त्यांच्या सगळ्या टीमनी जे काम केलं, सर्व यंत्रणांच्या समन्वयासाठी अनेक बैठका ज्या आपण घेतल्या आणि जुना पूल पाडण्याचं एक यशस्वी नियोजन म्हणजे ब्लास्ट करणाऱ्या यंत्रणेची निवड आणि चालू नॅशनल हायवेज बंद करून ट्रॅफिकचं योग्य प्रकारचं नियोजन, कोणालाही रजा दुखापत न होता, इजा न होता विक्रमी वेळेमध्ये ते पूर्ण केलं. त्याबद्दल हे काम पूर्ण करण्यासाठी NHAI, PMC, PCMC, दोन्ही पोलीस आयुक्तालय ह्या सगळ्यांचंच रेव्हेन्यू, ह्या सगळ्यांचंच खूप मोठी मदत झाली आणि पुणेकरांनी किंवा इथून जाणाऱ्या येणाऱ्यांनी सहनशीलता दाखवली. कधी कधी त्रास व्हायचा पोलिसांना, पण तरी देखील आपलं हे काम पूर्णत्वाला गेलं. अजून बरीच कामं आपल्याला करायची आहेत. आज मी येताना ह्या कार्यक्रमाला यायचं होतं. मी सकाळी एक मीटिंग लावलेली होती मेट्रोच्या संदर्भामध्ये. शिवाजीनगर ते हिंजवडीचं मध्ये अडचणी आहेत. आम्ही सगळे अधिकारी बसलो होतो आणि त्याच्यातनं मार्ग काढायचं ठरवलं आहे. चंद्रकांत दादा असतील, दिलीप वळसे पाटील साहेब असतील, इतर माझे सगळे सहकारी असतील, आम्ही सगळेजण त्याच्यामध्ये लक्ष देतोय. कामं ही लवकर झाली पाहिजेत. आज खरं तर या कार्यक्रमाला मुख्यमंत्री महोदयांची पण इच्छा होती, कारण ते पण एकदा ह्या इथल्या ट्रॅफिकमध्ये अडकले होते आणि नंतर लगेचच त्यांनी ह्याच्याबद्दलची आढावा बैठक घेतली होती. म्हणजे ह्या चांदणी चौकांनी कुणालाच सोडलं नाही. जवळपास सगळ्यांना कमी अधिक प्रमाणामध्ये वेळ घालवण्याचं काम, त्रास सहन करण्याचं काम ह्या इथल्या सगळ्या ट्रॅफिकनी केलेलं आहे. हा इतिहास आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. परंतु तब्येतीच्या कारणामुळं मुख्यमंत्री महोदय येऊ शकले नाही. ह्याची नोंद कृपया पत्रकार मित्रांनी घ्यावी. अलीकड काही रुसून गेले, फुगून गेले, असंच झालं, तसंच झालं. आता ते काम करतायत. राज्याचे प्रमुख म्हणून त्यांचं काम चांगलं चाललेलं आहे. त्यांच्या जोडीला देवेंद्रजी होतेच एका बाजूला, दुसरी बाजू मोकळी होती. मी तिथं जाऊन उभं राहिलो. आम्ही आता दोघंही त्यांच्याबरोबर आहे. चुकलं काय? विकासाच्या कामाच्या करता जर राज्याचा सर्वांगीण विकास होत असेल आणि केंद्रातनं पैसा गडकरी साहेब, नरेंद्र मोदी साहेब देत असतील तर का घ्यायचा नाही? का राज्याचा सर्वांगीण विकास करायचा नाही? परंतु 2 दिवसाच्या बातम्या बघा. अजित पवारांनी मीटिंग घेतली. अरे तुझ्या काय पोटात दुखतंय? मीटिंग घेतली तर काय? सह्याद्रीला मी आणि देवेंद्रजी पण होतो. देवेंद्रजी इंडस्ट्रीच्या मीटिंग घेत होते, मी रिसोर्सेस वाढवण्याच्या मीटिंग घेत होतो. उद्याच्याला जर आपल्याला पैसा द्यायचा असेल, टॅक्स व्यवस्थित आला पाहिजे, तिथल्या लिकेजेस थांबले पाहिजेत. आणि मुख्यमंत्री हे पद वेगळंच आहे, त्यांना तो सगळा अधिकार आहे. आम्ही दोघांनी बैठका घेतल्या तरी फायनल निर्णय त्यांचाच आहे. तरी देखील कोल्ड वॉर चाललं. त्यांना उद्योग नाही. आता कुठं विरोधी पक्ष नेते झाले, कुठं ह्याला कोल्ड दिसलं आणि कुठलं वॉर दिसलं कोणाला माहिती. आणि त्या एकाला वाटतं की ह्या 2 उपमुख्यमंत्र्यांचा डोळा एका खुर्चीवर आहे मुख्यमंत्र्याच्या. अरे आम्ही काय बेअक्कल आहे का? खुर्ची एक असेल तर दोघांचा डोळा तिथं घेऊन कसं काय चालेल? आणि ती खुर्ची भरलेली आहे ना बाबा, व्यक्ती बसलेली आहे. मला खरे काढायचं नव्हतं, पण काय होतं, आम्ही बोललो नाही की एकच बाजू लोकांना दिसती आणि दुसरी बाजू दिसत नाही. आम्ही कामाची माणसं आहे, आम्ही कामाला वाहून घेणारी आहोत. आणि त्याच्यामुळं आपल्याला अनेक, आज मी येताना सौरवराव, कलेक्टर, हर्डीकर, आम्ही सगळेजण त्या रुबी हॉस्पिटलपासून वनाजपर्यंत आलो.
वेगवेगळ्या प्रवाशांना विचारत होतो काय अडचण आहे काय नाही. आपल्याला रेल्वे देखील अनेक सगळ्या लोकप्रतिनिधींची पुणेकरांची इच्छा आहे. आत्ताच दादांनी त्याचा उल्लेख केला. मलाही त्या रेल्वेमध्ये अनेक प्रवाशांनी सांगितलं की दादा सकाळी 6 वाजल्यापासून सुरू केलं पाहिजे. आता त्याही दादांनी सांगितलं, मी पण सांगतो त्याच्यावर 6 वाजता सुरू करा आणि पुणेकरांची ती अडचण दूर करा. त्याच्यामुळे हर्डीकर तुम्हाला मोठ्या अपेक्षेने घेतलेलं आहे आणि त्या गोष्टी आता ठराविक काळामध्ये आपल्याला वनाज ते चांदणी चौक आणायचं आहे, आपल्याला वाघोली तिकडं कव्हर करायचं आहे, आपल्याला अनेक जिथं जास्तीत जास्त रहदारी आहे, मग तो माझा पिंपरी चिंचवडचा परिसर असू द्यात, पुण्याचा परिसर असू द्यात किंवा PMRDAचा परिसर असू द्यात, ह्या सगळ्या परिसरापर्यंत ही मेट्रो आपल्याला पोचवायची आहे आणि ती कमीत कमी काळामध्ये लवकर काम करायचं. जसं गडकरी साहेब नवीन नवीन टेक्निक शोधत असतात की कमी कॉलम कसे लागतील, लवकर काम कसं होईल, अशा पद्धतीनं सातत्याने त्यांचा प्रयत्न असतो. आज मला गडकरी साहेबांना पण विनंती करायची, खरं तर गडकरी साहेब माझ्या इथपर्यंत आलाय की सांगावं की नाही सांगावं, परंतु तुम्ही म्हणाल की एवढी कामं करून देतो तरी ह्यांची हौस पिटत नाही, ह्यांचे अपेक्षा कमी होत नाही. शेवटी आम्ही पुणेकर आहोत. आत्ताच तुम्ही मला बसताना मला देवेंद्रजींना सांगितलं, पुणे शहराला जोडणारे आजूबाजूचे जे रस्ते आहेत त्या सगळ्या रस्त्याचं ट्रॅफिकची नीटपणे सोय व्हावी म्हणून अनेक ठिकाणी फ्लायओव्हर, अनेक ठिकाणी डबल फ्लायओव्हर, अशा अनेक गोष्टी करायच्या. जवळपास त्याकरता गडकरी साहेबांनी 40,000 कोटी रुपयाची तयारी दाखवलेली आहे. 40,000 कोटी. काय टाळ्या वाजवत आहे, 40 रुपयासारख्या टाळ्या वाजवत आहे. अरे 40,000 कशाला म्हणतायत मित्रांनो. त्या संदर्भामध्ये मला एवढंच सांगायचं आहे की त्यांनी सांगितलं की अजित CM DCM तुम्ही सगळेजण MOU करा. जरूर आम्ही त्याच्याबद्दल मुख्यमंत्री महोदय मुंबईत आल्यानंतर आम्ही तो MOU करू. आपल्यालाही तारीख कळू, मग आपण सह्याद्रीला आपण त्याच्या सह्या करू आणि ते काम पण लवकर कसं सुरू करता येईल ह्याबद्दलचा प्रयत्न त्या बाबतीमध्ये केला जाईल. हे सगळं करत असताना गडकरी साहेब तुम्ही ह्या राज्याचे मंत्री झालेला होता आणि आता केंद्रातले मंत्री आहेत. अहो आमच्या इथले काही पत्रकार मित्र त्यांना हेही माहिती नसतं की पुण्याचं झेंडा वंदन 15 तारखेला कोण करतात. पुण्याची परंपरा आहे की पुण्याचं झेंडा वंदन 15 तारखेला अनेक वर्षानुवर्ष राज्यपाल करतात. तरी ह्यांना खुमखुमी काय चंद्रकांत दादा करणार का अजित दादा करणार. अरे काय घेणं देणं तुम्हाला झेंडा वंदन काय. मला काय बातम्या नाही, काही बातम्या काढता का रे. राज्याचं मुख्यमंत्री मंत्रालयात झेंडा वंदन करतात, इथलं 15 ऑगस्टला इथलं ते राज्यपाल करतात आणि 26 जानेवारीचं राज्यपाल करतात आपण म्हणजे शिवाजी पार्कला. अशी ती पद्धत आहे. उगीच काहीतरी करून लोकांच्या मनात गैरसमज निर्माण करण्याचं काम करू नका. जर माहिती नसेल तर माहिती घ्या आणि मग बातम्या त्या ठिकाणी द्या. आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे 36 जिल्ह्यामध्ये कुणाला 36 ठिकाणी पाठवायचं, तो आदेश दिला जातो, त्या पद्धतीनं सगळे जातात. त्याकरता त्याची पण नोंद कृपा करून आपण सगळ्यांनी घ्यावी. माझी गडकरी साहेब तुम्हाला विनंती आहे, आपण नेहमीच आम्ही सांगितलेलं ऐकता. संत तुकाराम महाराजांचा पालखी मार्ग, संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी मार्ग किंवा आता पुणे इनर रिंग रोडच्या भूसंपादनासह बांधकामाची जबाबदारी नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाने स्वीकारावी अशी माझी आपल्याला विनंती आहे. त्यामध्ये एक जो आहे त्याचं भूसंपादन रस्ते विकास महामंडळाचा आम्ही सुरू केलेला आहे. तो एक रिंग रोड होणार आहे. जरा काही लोकांच्या नाराजी आहे, तक्रारी आहेत, पण मी तमाम पुणेकरांना, पिंपरी चिंचवडकरांना आणि या दोन्ही रिंग रोडमध्ये ज्यांच्या जमिनी जातात
ज्यांची ज्यांची घरदारं विहिरी जातात त्यांना विनंती करतो की ज्या प्रकारे पुणे आणि पिंपरी चिंचवड डेव्हलप होत आहे, PMRDचा परिसर डेव्हलप होतोय, आपल्याकडे ॲटो इंडस्ट्री, IT मोठ्या मोठ्या कंपन्या, आत्ताच मला देवेंद्रजी सांगत होते जपानची पण काही कंपनी आपल्याकडे येऊ पाहते, गुंतवणूक करू पाहते. ह्या सगळ्याच्या करता रस्ते प्रशस्त असले पाहिजे, मेट्रोची, रेल्वेची सगळी व्यवस्था चांगली असली पाहिजे, दळणवळण चांगलं असलं पाहिजे. त्याकरता आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळाच्या बाबतीत पण आम्हाला थोडीशी कठोर भूमिका घ्यावी लागणार आहे, कारण तेच बरेच काळ थांबलेलं आहे आणि त्याच्यामध्ये साहजिकच अशी कामं करताना कोणाकोणाची नाराजी राहती, परंतु असा मोबदला त्यांना दिला जाईल की जेणेकरून त्यांना पर्यायी जागा देखील विकत घेता येतील. पण पुणेकरांचं पुढचं वर्षानुवर्ष जे काही एकंदरीत पुढच्या पिढीचं भलं करायचं असेल तर पुणेकरांनो हे केल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही. ह्याही गोष्टीची नोंद आपण सगळ्यांनी घ्यावी. खरं तर नॅशनल डिफेन्स अकॅडमी याला जाणारा NDAचा रस्ता, परंतु तो देखील चांदणी चौकातनं जातो. NDAनी पण हे काम होत असताना खूप मनापासून सहकार्य केलं. आपला मुंबई बेंगलोर हायवे चांदणी चौकातनं जातो आणि त्याच्यामुळे या ठिकाणी वेगळं महत्त्व आहे. पुणे शरण, बावधन, बाणेरचा काही भाग, वाकड आणि पुढे हिंजवडीला जोडणारा महत्त्वाचा मार्ग हा चांदणी चौकातनं जातो. खरं तर पुण्यातली उपनगरं जशी वाढलीत तशी चांदणी चौकाची पण होणारी वाहतूक आणि त्या ठिकाणचं महत्त्व वाढलेलं आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षात चांदणी चौक म्हणजे वाहतुकीची कोंडी हे अगदी समीकरण घट्ट होत गेलं आणि ते सोपस्करित्या सोडवण्याचं काम गडकरींच्या दूरच्या दृष्टीतनं आणि सगळ्यांच्या मदतीतनं झालं. खरं तर या चौकाचं नाव आपल्या महानगरपालिकेच्या दप्तरी NDA चौक असं आहे, मात्र सुरुवातीपासून या चौकाला चांदणी चौक म्हणून ओळखलं जातं. या ठिकाणी असणाऱ्या जुनी लोक सांगतात जुन्या पुलावर दगडावर चांदणी कोरलेली होती, त्यामुळं चौकाला चांदणी चौक नाव पडलेलं असं स्थानिकांचं म्हणणं आहे. आता बऱ्याच दगडांवर बरीच नावं कोरलेली असतात, हाड काढलेला असतो, बाण दाखवलेला असतो, आता त्याला कुठलं नाव द्यावं आता तुम्हीच सांगा. मात्र खरं तर आम्ही पुणेकर आपण सगळेच कुणालाही कोणत्याही गोष्टीला नावं ठेवायला मागं पुढं बघत नाहीत. जगामध्ये आपल्या पाट्या गाजल्यात, पुणेकरांची पाटी. आणि आपण गडकरी साहेब, आम्ही देवांना देखील सोडलेलं नाही आहे. आमच्या पुण्यातल्या देवांचीच नावं बघा, निवडुंग विठोबा, पासोड्या विठोबा, जिलेब्या मारुती, खुन्या मारुती, दाढीवाला दत्त, सोट्या म्हसोबा, उपाशी विठोबा, गुडगे मोडी माता, गुडगे मोडी माता, बाजीराम मंदिर, माती गणपती, गुपचूप गणपती, गुंडाचा गणपती, बिजवर विष्णू, खुड्या मुरलीधर. आता या पुढं काय आम्ही सांगू, म्हणजे त्याच्यात पण आम्ही मागं नाही आहे. मात्र कुणालाही काही नावं ठेवली तरी पुणेकर कोणत्याही गोष्टीवर प्रेम देखील मनापासून अगदी करतो. सगळ्या पुणेकरांचं या चांदणी चौकावर मनापासून प्रेम आहे. आणि गडकरी साहेब, आमचं तुमच्यावर आणि देवेंद्र फडणवीसांच्यावर पण भरपूर प्रेम आहे. त्याच्यामुळं त्या प्रेमाची उतराई गडकरी साहेब आणि दोघंही नागपूरचे आहेत. तुम्ही आम्हाला जरा विलंब लावला. तुम्ही खरं आधी मेट्रो आम्हाला द्यायची होती, मग नागपूरला न्यायची होती. आम्ही खचाखच भरून मेट्रो चालवली असती. पण ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे, काय हरकत नाही. पण आता आमची पण मेट्रोच्या बाबतीमध्ये आपण नेहमीच मदत करता. मी ह्याच्यामध्ये जास्त बोलून आपला सगळ्यांचा वेळ घेत नाही, परंतु आपण ज्या काही मगाशी सूचना केलेल्या आहेत त्या सूचनेचं तंतोतंत पालन करण्याचं काम आम्ही एकनाथराव शिंदेंच्या नेतृत्वाखाली देवेंद्रजी, आम्ही, चंद्रकांत दादा आणि बाकीचे सगळेच मंत्रिमंडळातील सहकारी करू. पुणे इनर रिंग रोडच्या बाबतीमध्ये तेवढं आम्हाला मदत झाली तर तुम्ही मला सांगितलं होतं GST 9% आणि रॉयल्टी, त्याही बाबतीमध्ये आम्ही एकत्र बसून सकारात्मक निर्णय घेऊ. पण ह्याही कामामध्ये आपण आम्हाला
मदत करावी अशी आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती करतो. तुम्हाला नेहमीच पुण्याला किंवा महाराष्ट्राला भरभरून द्यायला आवडतं हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मला एक आठवण येते, काही लोकप्रतिनिधींना आठवत असेल, असंच एकदा आमच्या मेट्रोला विलंब लागला आणि तुम्ही महाराष्ट्र सदनला एक मीटिंग घेतली आणि त्या मीटिंगमध्ये सांगितलं आज जर निर्णय झाला नाही तर मी कुणाचं ऐकणार नाही. आणि त्या दिवशी तुम्ही निक्षून सांगितलं की अंडरग्राऊंड मेट्रो का वरून मेट्रो का इलेव्हेटर मेट्रो हे सगळे माहिती घेतल्यानंतर आता मेट्रो ह्या पद्धतीनं होणार असं सांगितल्यानंतर सगळ्यांनी आम्ही हो म्हणून सांगितलं आणि त्या दिवसापासून आमची पुण्याच्या मेट्रोचं काम सुरू झालं. अशाच पद्धतीनं आपल्या मनामध्ये जे आहे, फार आमचं पुणेकरांचं न ऐकता तुमच्या मनाला जे पटेल ते अंतिम निर्णय तुम्ही आम्हाला द्या, त्याची अंमलबजावणी करण्याचं काम आम्ही सगळेजण करू. तिथं कुठेही राजकीय मतभेद आम्ही आणणार नाही. त्याच्यामध्ये शहराचं आणि शहराच्या परिसराचं कशामध्ये हित आहे हाच विचार आमच्या सगळ्या पुणेकरांच्या कडून घडेल. आमचे अधिकारीची टीम देखील त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारची साथ देईल अशा प्रकारची खात्री देतो. पुन्हा एकदा ज्या गतीनं नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देश पातळीवर कामं चाललेली आहेत आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र देखील कुठं कमी नाही आहे हे देखील कृतीतनं आपल्या सगळ्यांना दिसतं. ते अधिक वेगानं पुढे नेण्याच्या करता आम्ही तसूभर देखील कमी पडणार नाही हा शब्द देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेबांना मनोगत व्यक्त करायची विनंती करतो. मतभेद आम्ही आणणार नाही. त्याच्यामध्ये शहराचा हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आजच्या या चांदणी चौक पुलाच्या उद्घाटन प्रसंगी मंचावर उपस्थित ज्यांच्या संकल्पनेतून आणि ज्यांच्या आशीर्वादामुळे हा अतिशय महत्त्वपूर्ण प्रकल्प आज पूर्ण झाला ते भारत देशाचे रस्ते निर्माण मंत्री, आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय नितीनजी गडकरी, महाराष्ट्र राज्याचे धडाडीचे उपमुख्यमंत्री आमचे सहकारी अजितदादा पवार, उपसभापती माननीय नीलमताई गोरे, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील, आपले सन्मान्य खासदार श्रीरंगप्पा बारणे, सन्मान्य आमदार भीमराव अण्णा तापकीर, सुनीलजी कांबळे, माधुरीताई मिसाळ, उमाताई खापरे, सिद्धार्थजी शिरोळे, राहुलजी कुल, संजयजी जगताप, दिलीपजी मोहिते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, हर्षवर्धनजी पाटील, मेधाताई कुलकर्णी, बाळाभाऊ भेगडे, मुरली मोहोळ, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, जगदीश मुळीक, धीरज घाटे, परिणय फुके, या ठिकाणी उपस्थित सर्व NHI, NHPWD आणि राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी, पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, PMRDA, पुणे मेट्रो याचे सर्व अधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आत्ताच दादांनी सांगितलं की या चौकाचं नाव चांदणी चौक कसं पडलं. खरं म्हणजे मला देखील हा प्रश्नच होता, कारण दिल्लीमध्ये एक चांदणी चौक आहे, त्याचा 450 वर्षाचा इतिहास आहे, पण पुण्यामध्ये चांदणी चौक कसा आला. मला तर असं वाटत होतं की या ठिकाणी ट्रॅफिक जाममुळे लोकांना दिवसा चांदण्या पाहाव्या लागतात म्हणून कदाचित याचं नाव चांदणी चौक पडलं असेल. पण दादा तुम्ही आज ज्ञानात भर घातली आहे
आणि चांदणी चौक नाव कसं आलं हे या ठिकाणी खरं म्हणजे तुम्ही सांगितलेलं आहे. आणि पुण्यात नावं कशी पडतात याचं वैशिष्ट्य देखील तुम्ही या ठिकाणी सांगितलं, ते देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. पुण्याचा चांदणी चौक येतो. तर गुगलही तुमच्याच कब्जात आहेत ना. बुद्धिवंतांचं शहर आहे दादा. इथे निर्णय करताना आम्हाला प्रॉब्लेम असतो आहे की बुद्धिवंतांचं शहर असल्यामुळे कोणी अमेरिकेचा रिपोर्ट आणतं, कोणी स्वित्झर्लंडचा रिपोर्ट आणतं, कोणी जर्मनीचा रिपोर्ट आणतं. मग या तीनपैकी प्रमाण रिपोर्ट कुठला? प्रमाण भाषा तर पुण्याची, पण प्रमाण रिपोर्ट कुठला याचा निर्णय करता करता थोडा वेळ निघून जातो. आणि म्हणूनच खरं म्हणजे मेट्रो मंजूर पहिले पुण्याची झाली, त्याच्यानंतर नागपूरची झाली, पण नागपूरची पूर्ण झाली. आणि खरंच आहे की त्या मीटिंगमध्ये नितीनजी आम्ही सगळे होतो. आणि त्या दिवशी तो निर्णय नितीनजी तर म्हणाले की नाहीतर तुमची जन्मात होणार नाही. आणि त्या दिवशी तो निर्णय आपण घेतला. आणि त्यामुळे आणि त्याच्यानंतर मात्र अतिशय गतीने पुण्याच्या मेट्रोचं काम झालं. आणि आता मला न्यूज पाहून देखील अतिशय आनंद वाटला की इंटरचेंजचं स्टेशन झाल्यामुळे पुणे मेट्रोमध्ये आता केवळ वाढदिवस साजरे होत नाहीत, तर त्या ठिकाणी खरोखर आपले लोक प्रवास करायला लागले आहेत, प्रवाशांची संख्या वाढते आहे. आणि आता हे वन कार्ड या ठिकाणी तयार झाल्यामुळे त्याचा देखील फायदा होईल. पण हर्डीकरांना माझी सूचना आहे आणि त्यासोबत पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि PMPL यांनाही माझी सूचना आहे की हे जे वन कार्ड आपण काढलेलं आहे आता PMPLला देखील हेच कार्ड लागू होईल अशा प्रकारचं हे वन कार्ड झालं पाहिजे. म्हणजे या कार्डावर मेट्रो आणि आपली बस सिस्टीम ही सगळी एकत्रित चालली पाहिजे. जी वन कार्डची संकल्पना आहे ही संकल्पना अशी आहे, माननीय मोदीजींच्या मते सिंगल कार्ड हे केवळ पुणे मेट्रो करता नाही आहे, पुण्यातल्या सगळ्या पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीमसोबत या कार्डवर देशभरातल्या पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम आपण आणतो आहोत. पुढच्या काळामध्ये मुंबईला गेलं तरी पुण्याचं कार्ड दाखवून मुंबईच्या मेट्रोत प्रवास करता येईल, दिल्लीला गेलो तर दिल्लीच्या मेट्रोत प्रवास करता येईल, लखनौला गेलो तर लखनौच्या मेट्रोत प्रवास करता येईल. अशा प्रकारचं हे वन कार्ड आहे. त्यामुळे ही चांगली सुरुवात झाली आहे. मागच्या काळामध्ये पुण्यामध्ये PMPLमध्ये सगळ्यात मोठी इलेक्ट्रिक बसची फ्लीट आपण तयार केली. त्यावेळेस मी राज्य सरकारच्या वतीनं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बसेस खरेदीला अनुदान दिलं. आज देशामध्ये सर्वात जास्त इलेक्ट्रिक बसेसची फ्लीट जर कोणाजवळ असेल तर ती PMPL जवळ आहे. आता पुढच्या काळामध्ये ती मुंबईकडे होणार आहे, कारण त्यांनी आता तुमच्यापेक्षा जास्त बसेस घेण्याकरता ऑर्डर दिला आहे. पण PMPLला 1500 बसेस आपल्याला इलेक्ट्रिक बसेस घ्यायचे आहेत. आणि माझं असं मत आहे की आपण जर इंटिग्रेशन ऑफ ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम केली, बघा आता जसं मेट्रोचं कनेक्टिव्हिटी वाढते तसे लोक वाढत आहेत. शेवटी ट्रान्सपोर्टेशनचा सगळ्यात महत्त्वाचा भाग असा असतो की लोक पब्लिक ट्रान्सपोर्ट तेव्हाच यूज करतात जेव्हा एंड टू एंड अशा प्रकारचं सोल्युशन असतं. माझ्या घरून निघालो तर मला जिथे जायचं आहे त्याच्या 500 मीटरपर्यंत कुठलं तरी पब्लिक ट्रान्सपोर्ट मला वापरता आलं तर मी पब्लिक ट्रान्सपोर्ट त्या ठिकाणी वापरतो. त्यामुळे आता हे इंटिग्रेशन करणं, जसं मागच्या काळामध्ये आपण पुणे महानगरपालिकेत PMPLचा ॲप तयार केला, अशा प्रकारचा हा जो ॲप आहे याचं इंटिग्रेशन मेट्रोसोबत करणं, याचं इंटिग्रेशन आपल्या बसेससोबत करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. जेणेकरून कुठल्याही व्यक्तीला ट्रान्सपोर्टेशनचा जो प्लॅन आहे हा त्या ॲपच्या माध्यमातून प्राप्त झाला पाहिजे आणि त्याला हा कॉन्फिडन्स असला पाहिजे. आता आपण स्मार्ट सिस्टीम तयार करतो आहे, त्या स्मार्ट सिस्टीममुळे बसेस देखील प्रेडिक्टेबल होतील. किती वेळात बस येणार आहे, कुठे येणार आहे, आत्ता ती कुठे आहे, त्याच्यामध्ये किती जागा आहे, या सगळ्या गोष्टी या त्या ठिकाणी मिळाल्यानंतर माणूस बस स्टँडवर कधी थांबतो? जर त्याला अविरत थांबावं लागेल असं वाटलं तर तो कधीच थांबत नाही. पण त्याला जर हे नक्की माहिती आहे की आत्ता बस कुठे आहे आणि ती किती वेळात येणार आहे आणि आल्यानंतर मला बसमध्ये चढायला जागा असणार आहे का, तर तो त्या बस स्टँडवर थांबतो. शेवटी पुण्याचं जे ट्रॅफिक आहे हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. अलीकडेच मी एक सर्वेक्षण वाचलं ज्याच्यामध्ये पुण्यामध्ये 10 किलोमीटर जाण्याकरता नॉर्मल वेळ, ॲव्हरेज वेळ म्हणजे तो पीक अवरचा वेळ वेगळाच आहे, हा जवळपास 30 मिनटं 29 सेकंद आहे, जो देशातल्या पहिल्या 6 शहरांमध्ये ट्रॅफिक जॅम असलेल्या शहरांमध्ये
हा पुण्याचा दुर्दैवाने याच्यामध्ये सहभाग होतो. आणि साधारणपणे पीक टाईमला शुक्रवारी वगैरे हा 40 मिनिटांपर्यंत जास्त त्या ठिकाणी जातो. आणि म्हणून ही जी काही वाहतूक कोंडी आहे, ही वाहतूक कोंडी जर आपल्याला कमी करायची असेल तर त्याकरता पब्लिक ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम असेल किंवा ज्याचा उल्लेख आता अजितदादांनी केला, पुणे रिंग रोडसारखा रिंग रोड हा पुण्याच्या वाहतुकीला त्या ठिकाणी निश्चितपणे ईज करू शकतो. आणि त्याचसोबत आत्ता माननीय गडकरी साहेबांनी जो एक या ठिकाणी प्लॅन मांडलेला आहे, मागच्या काळात माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आम्ही एक बैठक देखील केली आणि आम्ही त्याला इन प्रिन्सिपल मान्यता देखील दिली आहे. आणि नितीनजींनी अपेक्षा केली त्याप्रमाणे लवकरच आपण MOU करू. पण पुण्याच्या चौही बाजूने वेगवेगळ्या शहरांकडे जाणारे रस्ते आणि त्या रस्त्यांची कोंडी, याच्यामुळे खरं म्हणजे पुण्यातली कोंडी वाढते. आणि विशेषतः आपण सोलापूरहून यायचं म्हटलं तर कधीकधी 2.5-3 तासात सोलापूरहून आपण येऊन जातो आणि मग पुण्याच्या जवळ आलं की 2-2.5 तास आपल्याला पुण्यामध्ये यायला लागतात. त्यामुळे अशी सगळी कोंडी दूर करण्याकरता त्या ठिकाणी डबल डेकर फ्लायओव्हर तयार करून आणि नुसते फ्लायओव्हर नाही तर एलिव्हेटेड रस्ते तयार करून त्या रस्त्याच्या माध्यमातून ही कोंडी पूर्णपणे संपवायची, अशा प्रकारचा एक अतिशय चांगला प्लॅन माननीय गडकरी साहेबांनी या ठिकाणी तयार केला आहे. आणि राज्य सरकारच्या वतीनं आम्ही देखील त्यांना आश्वस्त करू इच्छितो की हा प्लॅन इम्प्लिमेंट करण्याकरता राज्य सरकारचा जो काही सहभाग याच्यामध्ये अपेक्षित आहे तो राज्य सरकार निश्चितपणे करेल, जेणेकरून येत्या काळामध्ये वाहतुकीची कोंडी नसलेलं शहर अशा प्रकारे पुण्याकडे आपल्याला पाहता येईल. आणि मला विश्वास आहे ज्या वेगानं आपण काम करतो आहोत त्या वेगामुळे हे सहज शक्य होईल. मेट्रोचे वाढीव टप्पे हे देखील जेव्हा पूर्ण होतील त्यावेळेस, कारण आता आम्ही पुण्यामध्ये मुंबईमध्ये देखील बघितलं, मुंबईमध्ये आम्ही मेट्रो 2A लाईन सुरू केली तर त्याचा जो कॉरिडॉर आहे त्या कॉरिडॉर खालचा जवळपास 2 लाख वाहनांचा ट्रॅफिक आम्ही कमी करू शकलो. तिथली वाहतुकीची कोंडी आम्ही संपवू शकलो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ही वाहतुकीची कोंडी संपवण्याचं काम हे या ठिकाणी होणार आहे. आणि विशेषतः चांदणी चौकासारख्या या भागामध्ये नितीनजींनी हा प्रकल्प हातामध्ये घेतला. खरं म्हणजे हा प्रकल्प हातात घेतला त्यावेळेस नितीनजींनी सांगितलं सगळे पैसे मी देतो, पण आमच्या नियमामध्ये लँड ॲक्विजिशन करता आम्ही पैसे देऊ शकत नाही, ते मात्र लोकल बॉडीने केलं पाहिजे. आम्ही ज्यावेळेस PMCला विचारलं की मग अनेक ठिकाणी हा प्रॉब्लेम होता, सोलापूरला होता, नागपूरला होता, नाशिकला होता, सगळीकडे नितीनजी अशा प्रकारे निधी देत होते, परंतु तिथलं काम याकरता होऊ शकत नव्हतं की तिथलं लँड ॲक्विजिशन कोणी करायचं. महानगरपालिकांच्या 200, 300 कोटी रुपये हे लँड ॲक्विजिशनला लागतात, ते आम्ही काही खर्च करू शकत नाही. आणि मग त्यावेळेस मी मुख्यमंत्री असताना आपण एक योजना तयार केली आणि त्याच्यामध्ये नगरोत्थान योजनेमध्ये एक भाग असा केला की ज्यामध्ये शहरामध्ये केंद्र सरकारच्या कुठल्या योजनेतनं जर एखादं इन्फ्रास्ट्रक्चर तयार होणार असेल तर त्या ठिकाणच्या लँड ॲक्विजिशन करता राज्य सरकार त्या लोकल बॉडीला पैसे देईल. आणि मग तसेच पैसे या चांदणी चौकाच्या ॲक्विजिशन करता आपण पुणे महानगरपालिकेला दिले. अनेक ठिकाणी सोलापूर असेल, नाशिक असेल, संभाजीनगर असेल, नागपूर असेल, अशा वेगवेगळ्या महानगरपालिकांना आपण ते पैसे दिले आणि त्यातनं आता मोठ्या प्रमाणात लँड ॲक्विजिशन होऊन ही कामं सगळी पूर्णत्वाला चाललेली आहे. आता नुकतंच आपण कात्रज कोंढवा रोड जो आहे त्याचंही लँड ॲक्विजिशनमुळे सगळं काम थांबलेलं होतं. आता 200 कोटी रुपये तिथे देखील आपण लँड ॲक्विजिशनला दिले आहे. त्यामुळे तिथलीही जी कोंडी आहे ती कोंडी निश्चितपणे आपण येत्या काळामध्ये ही दूर करू शकू. आणि म्हणून मला असं वाटतं की जेव्हा नितीनजींसारखे द्रष्टे नेते हे आपल्याकडे आहेत आणि आपण बघितलं असेल की गेल्या 9 वर्षामध्ये ज्या प्रकारे इन्फ्रास्ट्रक्चर आपण तयार करू शकलो, खरोखर एक गुणात्मक परिवर्तन हे आपण या ठिकाणी घडवलेलं आहे. आणि आता पुण्याला इन्फ्रास्ट्रक्चर याकरता देखील आवश्यक आहे की मागच्या काळामध्ये अनेक लोक विशेषतः ITतले बंगलोरला गेले, पण आता बंगलोरमध्ये इतकं कंजेशन आहे की लोक पुन्हा पुण्याकडे पाहू लागले आहेत. त्या सगळ्यांना पुण्याला परत यायचं आहे. आणि म्हणून पुण्यामध्ये योग्य वेळी योग्य इन्फ्रास्ट्रक्चर दादा आपलं जर तयार झालं तर पुणे हे देशाचा IT हब आहेच, परंतु आज आहे त्याच्या दुप्पट आपल्याकडे आपण जॉब्स तयार करू शकू, इन्व्हेस्टमेंट आणू शकू, गुंतवणूक आणू शकू. आणि खरंच आहे विशेषतः पुणे हे आपलं एक प्रकारे
मॅन्युफॅक्चरिंगचं एक हब आहे आणि पुण्याच्या आसपास मॅन्युफॅक्चरिंगची जी इकोसिस्टीम तयार झाली आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक या सगळ्या भागामध्ये येते आहे, अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी दळणवळणाची सोय आणि त्यासोबत उत्तम एअरपोर्टची सोय आहे. त्या एअरपोर्टला देखील आम्ही लँड ॲक्वायर करतोय, त्याचा देखील विस्तार आम्ही करतोय, पण त्यांनी आपलं काम होत नाही. कारण हे एअरफोर्सचं एअरपोर्ट आहे आणि सदर्न कमांड आहे, ही देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाची कमांड आहे. त्यामुळे इथलं एअरपोर्ट रोज काही काळ बंद ठेवावंच लागेल, एक्सरसाइजच्या काळात बंद ठेवावंच लागेल. आज जगभरातले सगळे देश सातत्याने आम्हाला स्लॉट मागतात. वेगवेगळ्या देशातनं पुण्यामध्ये डायरेक्ट फ्लाईट सुरू करायची आहे, पण पुणे एअरपोर्टवर आम्ही स्लॉट देऊ शकत नाही. याचं कारण इथल्या फ्लाईंग टाईमचं रेस्ट्रिक्शन आहे. आणि म्हणून आपण जे नवीन पुरंदरला एअरपोर्ट करण्याच्या संदर्भात आज केंद्र सरकारच्या 100% मान्यता आपल्याकडे आहेत. काही एकही मान्यता शिल्लक नाही आहे, सगळ्या मान्यता आपल्याकडे आहेत. आता केवळ तिथे जमीन ॲक्वायर करायची आहे आणि मला आता विश्वास आहे की अजितदादा देखील सोबत आल्यामुळे आता जमीन ॲक्विजिशन हे अधिक त्या ठिकाणी सोपं होईल आणि निश्चितपणे तिथले लोकप्रतिनिधी असतील, तिथले नागरिक असतील, तिथले शेतकरी असतील, सगळ्यांना आपण विश्वासात घेऊ. पण शेवटी कुठेतरी जर आपण योग्य वेळी इन्फ्रास्ट्रक्चर केलं नाही, आज पुण्यामध्ये जर हा एअरपोर्ट 10-15 वर्षापूर्वी आपण केला असता तर पुण्याच्या GDPमध्ये 2% वाढ आजच आपल्याला दिसली असती. कारण एअरपोर्टच्या कमतरतेमुळे आज या ठिकाणी उद्योगाला आवश्यक अशा प्रकारचं अधिकचं वातावरण हे आपण तयार करू शकत नाही. आज पुणे हे कार्गो हँडलिंगमध्ये एक अत्यंत महत्त्वाचं सेंटर होऊ शकतं, पण ते सेंटर न होण्याचं कारण पुण्यामध्ये डेडिकेटेड एअरपोर्ट नसणं हे आहे. डेडिकेटेड एअरपोर्ट आलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक क्लस्टर आता केंद्र सरकारने दिलेलं आहे, त्या इलेक्ट्रॉनिक क्लस्टर करता, मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर करता आणि शेवटी पुण्याच्या आसपास एक हॉर्टिकल्चरचं देखील क्लस्टर आहे. या क्लस्टर करता देखील हे कार्गो एक अत्यंत महत्त्वाचं अशा प्रकारचं वरदान त्या ठिकाणी सिद्ध होईल. आणि म्हणून मला असं वाटतं की या दृष्टीने येत्या काळामध्ये आता पुढच्या आठवड्यात आम्ही याची बैठक देखील घेणार आहोत. माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे की एक बैठक घेऊन आपण आता याला गती दिली पाहिजे आणि ती गती देखील देण्याचं काम हे निश्चितपणे आपण करू. पुण्यामध्ये आपण सर्क्युलर इकॉनॉमी पार्क करतोय. मला अतिशय आनंद आहे की केंद्र सरकारने मुळामुठा शुद्धीकरणाचा जो कार्यक्रम जवळपास 2000 कोटी रुपयाचा हातामध्ये घेतला आहे. अलीकडच्या काळामध्ये पुणे जिल्हा असेल किंवा आसपासचा भाग असेल, या सगळ्या भागामध्ये कॉन्फ्लिक्ट आपल्याला पाहायला मिळतो. जे शेतकरी आहेत ते म्हणतात आमचं शेतीचं पाणी तुम्ही पिण्याकरता उद्योगाला घेतलं, आता आम्ही शेती कशी करायची. थेंब थेंब पाण्याकरता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात संघर्ष सुरू झालेला आहे. पण मुळामुठा शुद्धीकरणासारखे जे प्रकल्प आहेत याच्यामुळे मोठ्या प्रमाणात आपण STPs तयार करणार आहोत. आणि महाराष्ट्रामध्ये आपण मागच्या काळातच निर्णय घेतला आहे की जिथे पाण्याचं शुद्धीकरण आपण केलं आहे त्याच्या 50 किलोमीटरच्या एरियामध्ये जिथे MIDC असेल त्या MIDCला धरणाचं शुद्ध पाणी घेता येणार नाही, त्याला ट्रीटेड वॉटरच घ्यावं लागेल. त्यामुळे हे सगळे STP तयार झाल्यानंतर पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, याचं हे शुद्ध केलेलं पाणी MIDCला देणं जर आपण सुरू केलं तर धरणाचं पाणी आपण वाचवू शकू. आणि आज शेतीवर जे काही संकट आहे की आम्हाला पाणी कमी पडतं आहे आणि मग एक संघर्ष उभा राहतोय, हा संघर्ष देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला त्या ठिकाणी कमी करता येईल. विशेषतः आपण 24/7 सारखी योजना पुण्यामध्ये मागच्या काळात सुरू केली. काही झोनचं काम आता पूर्ण झालं आहे, उर्वरित झोनचं कामही पूर्ण होणार आहे. याच्यामुळे एक आरोप पुण्यावर सातत्याने दादा हाही होतो की पुण्याच्या लोकसंख्येच्या तुलनेत पुण्याला खूप जास्त पाणी आम्ही देतो. काही अंशी तो खरा देखील आहे, पण या ठिकाणी 24/7 योजना झाल्यानंतर ही गळती पूर्णपणे त्यातनं कमी होणार आहे. आणि ती कमी झाल्यामुळे पुण्यामध्ये आवश्यक तेवढं पाणी ऑप्टिमम युटिलायझेशन झाल्यामुळे पाण्याची बचत देखील ही मोठ्या प्रमाणात आपण या ठिकाणी निश्चितपणे करणार आहोत. मागच्या काळामध्ये पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, अनेक योजनांची सुरुवात आपण या ठिकाणी केली. आणि मला असं वाटतं की एक सस्टेनेबल शहर म्हणून, एक अतिशय ज्याला आपण 21व्या शतकातलं पर्यावरणपूरक शहर म्हणून या पुण्याकडे आपल्याला पाहता येईल. येत्या काळामध्ये पुण्याचं ज्यावेळेस कचऱ्यापासून वीज निर्मिती जशी पिंपरी चिंचवडने केली आहे, पुणे देखील करत आहे, तो प्रोजेक्ट झाल्यानंतर मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणात येत्या काळामध्ये पुण्यासारख्या शहरांनी हा निर्णयच केला पाहिजे की काय वाटेल ते झालं तरी 100% कचऱ्याचं
त्या ठिकाणी आम्ही त्याच्यावर प्रक्रिया करू, लँडफिल आम्ही त्या ठिकाणी करणारच नाही, अशा प्रकारची व्यवस्था पुण्यासारख्या शहराने उभी केली पाहिजे. मला विश्वास आहे की महानगरपालिका त्या दृष्टीने अनेक गोष्टी या ठिकाणी करते आहे आणि येत्या काळामध्ये या सगळ्या गोष्टींना महाराष्ट्र सरकारची पूर्ण ताकद या ठिकाणी असेल. आणि आता मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, मी आहे, चंद्रकांत दादा आहेत आणि आता आमच्यासोबत अजितदादांसारखा एक पुण्यावर प्रेम करणारा नेता हा देखील या ठिकाणी जुडल्यामुळे मला असं वाटतं की आता पुण्याच्या विकासाला विशेष गती ही येत्या काळामध्ये येईल. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीनं माननीय गडकरी साहेबांचे अतिशय मनापासून आभार मानतो की गडकरी साहेब, आपलं जे पुण्यावर प्रेम आहे, आपलं जे महाराष्ट्रावर प्रेम आहे, त्यामुळे वेगवेगळ्या योजना या ठिकाणी येत आहेत आणि विशेषतः देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजींचं देखील पुण्यावर विशेष प्रेम आहे. मला असं वाटतं पुण्यामध्ये जितके वेळा पंतप्रधान मोदीजी आले तेवढे वेळा देशाचे कुठलेच पंतप्रधान कधी पुण्यामध्ये आलेले नाहीत. याचा अर्थ ते आता येणार नाही असं नाही, अजून 2-3 वेळा माननीय पंतप्रधान पुण्यात यावेत असं नियोजन आपण ऑलरेडी केलेलं आहे. त्यामुळे निश्चितपणे येत्या काळामध्ये पुण्याच्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा पूर्ण करण्याचं काम हे महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार माननीय मोदीजी आणि माननीय गडकरीजी मिळून आम्ही निश्चितपणे करू, हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. विकासामध्ये अनेक विक्रम ज्यांच्या नावावर आहेत, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी ज्यांचं वर्णन रोडकरी असं केलं होतं, गडकरी टू रोडकरी वाया 55 फ्लायओव्हर्स, आणि आता दर दिवशी निर्माण होणाऱ्या रस्त्यांच्या संख्येचा विक्रम, मुंबईपासून ते अगदी दुर्गम भागापर्यंत जाळं विणणारे एक कल्पक नेतृत्व माननीय नामदार नितीनजी गडकरी साहेब यांना मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करतो. गडकरी साहेबांच्या नावावर अजून एक विक्रम आहे. एक खातं सलग सगळ्यात जास्त वर्ष कार्यक्षमतेने भूषवणारे ते एकमेव मंत्री आहेत. नितीनजी गडकरी साहेब यांना मनोगत व्यक्त करायची विनंती करतो. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा, विधान परिषदेच्या उपसभापती आदरणीय डॉक्टर श्रीमती नीलम गोरे, पार्लमेंटमधील माझे सहकारी श्रीरंग बारणेजी, मंचावर उपस्थित सर्व विधानसभा सदस्य, विधान परिषद सदस्य, सर्व खासदार, माजी आमदार, सर्व सन्मान्य पदाधिकारीगण, महानगरपालिकेचे नगरसेवक, माजी नगरसेवक आणि उपस्थित सर्व बांधवांना आणि बहिणींनी, मी 2014मध्ये मंत्री झाल्यानंतर विशेषतः 15 आणि 16 या सालामध्ये अनेक वेळा पुण्याला येण्याची संधी मला मिळाली आणि यावेळी साधारण 3 गोष्टींची चर्चा नेहमी व्हायची, ज्याचा देवेंद्रने आत्ता उल्लेख केला. ती पुण्याची मेट्रोचं काम लवकर सुरू झालं पाहिजे आणि पुण्याच्या एअरपोर्टवरचं जे कंजेशन आहे त्याकरता डिफेन्सची जागा मिळून त्या एअरपोर्टची डेव्हलपमेंट झाली पाहिजे. आणि तिसरी मागणी जी होती ती चांदणी चौकातल्या ट्रॅफिक जाममध्ये इथे पूल बांधण्याची गरज आहे, ती मागणी होती. विशेषतः मला आठवतं की त्यावेळी अनिल आपला खासदार होते, त्यावेळी गिरीश बापट नंतर होते, मेधा कुलकर्णी आमदार होती आणि विशेषतः या सगळ्यांनी अनेक वेळा मला याची निवेदनं दिली आणि मला खरोखर आज या गोष्टीचा आनंद होतो आहे की पुण्यामध्ये 3ही गोष्टी आता त्यातल्या 2 गोष्टी पूर्णत्वाला पोचल्या आहेत. कारण दरवेळा मी पुण्याचा एअरपोर्ट बघतो आणि विशेषतः तो एअरपोर्टही आता जवळपास उद्घाटनाच्या याच्यात आला, चांदणी चौकही पूर्ण झाला आणि मेट्रोचंही काम पूर्ण होत आहे. याबद्दल मी पुण्याच्या जनतेचं मनापासून अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो. या ठिकाणी जो एअरपोर्टचं काम झालं त्याचा आजच मी आमच्या नेत्यांना विनंती केली की त्याच्यामध्ये एअरपोर्टचे एक डायरेक्टर होते
त्या अधिकाऱ्यांनी इतकं काम केलं की मी जेव्हा इन्फ्रास्ट्रक्चर कमिटीची मीटिंग घेतली त्यावेळी त्यांना पर्यायी जागा द्यायची होती. त्यावेळी पुण्याच्या एअरपोर्टकरता चंदीगडमध्ये एअरपोर्ट अथॉरिटी जागा आम्ही डिफेन्सला दिली आणि त्यातून मार्ग काढला आणि ही पुण्याची जागा आपल्याला मिळाली. विशेषतः त्या पुण्याच्या एखाद्या कार्यक्रमात त्या डायरेक्टरला बोलून त्याचा जरूर सत्कार करा. दुसरी महत्त्वाची गोष्ट की या पुलामध्ये अनेक अडचणी आल्या आणि अनेक अडचणी आल्या त्यात सगळ्यांनी आपली वसुली केली. NDAनी पण 17 कोटी रुपये घेतले आणि जुना रस्ता नवीन बांधून घेतला आणि पुन्हा 1.5-2 वर्ष जेवढ्या खेटा मारायच्या होत्या तेवढ्या त्यांनी पूर्ण एनर्जी वसूल करून घेतली. अनेक लोकांचे वाद होते, पण यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा निर्णय देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्यांनी केला आणि त्यावेळी त्यांनी असा निर्णय केला की मी म्हटलं लँड ॲक्विजिशन मला नाही करता येत, 1000 कोटीचा पूल लागेल तर मी बांधून देईन. आणि त्यामुळे त्यांनी एक नगरोत्थान नावाचं हेड काढलं आणि सोलापूर, नागपूर, विशेषतः पुणे या भागात अशा प्रकारे जिथे लँड ॲक्विजिशन आणि युटिलिटी शिफ्टिंगचं काम करायला कामं अडली होती या कामाला त्यांनी सुरुवात करून दिली. याबद्दल त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. पुणे महानगरपालिकेत त्यावेळी सौरभराव होते, विक्रम कुमार होते, पुण्याचे जिल्हाधिकारी आता देशमुख आहेत. या सगळ्यांनी खूप मी यांना व्यक्तिगतरित्या अनेक वेळा फोन केला, रात्री अपरात्री फोन करून त्यांना विचारतो काय झालं पुढे. आता फक्त एकच आहे की मी दिलेले शब्द पाळत होते. घैसास गुरुजींना 4 वेळा बोलवून समजवलं होतं. त्यांनी पण सुप्रीम कोर्टात केस नेली होती. एकदा ते त्यांचा मार्ग सामोपचाराने मिटवून द्या कारण मी शब्द दिला होता त्यांना की त्यांचा लॉ पॉईंट मी पण तपासला. ती म्हाडानी त्यांना जागा दिली होती आणि त्यामुळे म्हाडानी जागा दिल्यानंतर त्याचे पैसे घेतले आहेत. त्यामुळे त्या जागेवर सुप्रीम कोर्टाने पण निर्णय दिला तुमचा व्ह्यू चुकीचा होता. तेव्हा म्हाडाची जागा त्यांच्या मालकीची असं समजून जे काही 2-4 कोटी रुपये आहे ते देण्याचा निर्णय केला. पैसे देणारे तर आम्ही आहोत. त्याच्यामुळे तो विषय एकदा संपवून टाकला तर चांगलं होईल कारण त्यांनाही पण मी बरेच वेळा विनंती केली आणि आज हा रस्ता पूर्ण झाला. यामध्ये खऱ्या अर्थाने आमचे इथे चिटणीस होते पहिले, नंतर कदम होते, अंशुमाली, या सगळ्या अधिकाऱ्यांनी खूप चांगलं काम केलं. अनेक अडचणी आल्या, रात्रंदिवस काम केलं. कॉन्ट्रॅक्टरनी चांगलं काम केलं आणि याचं जे डिझाईन होतं ते डिझाईन पाहिल्यानंतर मी असा निर्णय घेतला की IITला हे रेफर करा आणि IITनी पण याच्यावर पुष्कळ इनपुट दिले कारण हे कॉम्प्लिकेटेड डिझाईन होता. हा खूपच कंजेस्टेड चौक होता, याला अनेक मार्गाला जोडायचं होतं आणि IITनी दिलेल्या जे काही इनपुट्स दिले त्याच्या आधारावर या पुलाचं डिझाईन तयार झालं आणि आता सगळेच जण सांगतात की पूल खूप चांगला आहे कारण या ठिकाणी 7 रस्ते येऊन मिळतात. याचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की या पुलावर जवळपास प्रकल्पावर 1000 कोटी रुपये खर्च झालेले आहे पण यामध्ये 1,55,000 PCUs ट्रॅफिक आहे. पण मी नेहमी म्हणतो की माणसाने ज्या चुका केल्या असतात त्या नक्कीच स्वीकारल्या पाहिजे. माझ्या हातून झालेली चूक आहे याचं कारण सरकारी अधिकाऱ्यांना दूरदृष्टीवर विचार करण्याचे आदेश नसतात, ते टाईमिंग विचार करतात. आणि मी जेव्हा बांधकाम मंत्री होतो महाराष्ट्रात तेव्हा मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे बांधल्यानंतर पुण्यात जाणारे 7 महानगरपालिकेचे रस्ते पण मी चांगले केले होते. त्यावेळी हा वेस्टर्ली बायपास मी बांधला होता आणि हा बांधला असताना त्याच वेळी याचं डिझाईन पुढले 20-25 वर्ष बघून करायला पाहिजे होतं. ते न केल्यामुळे सर्व्हिस रोडही बरोबर नव्हते, अनेक ठिकाणी उड्डाणपूलही नव्हते आणि त्यामुळे स्वाभाविकपणे या रस्त्यावर आणि ट्रॅफिक पुण्यामध्ये एवढी जास्त आहे, लोकसंख्याही वाढते आणि वाहनांची संख्या वाढते, त्यातून या रस्त्यावर अनेक समस्या तयार झाल्या. जसं हार्टमध्ये चोकअप झालं की आपण बायपास करतो, मग कोणीतरी मला सांगितलं की सातारा रोड करता नवीन टनेल तयार करा म्हणजे प्रॉब्लेम सुटेल. मग साताऱ्याची टनेल पण झाली पण प्रश्न काही सुटले नाही. पण आता मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेला महाराष्ट्र सरकारने त्याची रुंदी वाढवण्याचं ठरवलं. तसंच या वेस्टर्ली बायपासमध्ये तिकडनं देहू रोडपासून तर पूर्ण साताराच्या रोडपर्यंत याचा पुन्हा एकदा मी DPR बनवायला माझ्या डिपार्टमेंटला सांगितलं आहे
आणि आता टेक्नॉलॉजी बदललेली आहे. खाली रस्ता, वरती पूल, त्याच्यावरती पूल आणि त्याच्यावरती एक मास रॅपिड ट्रान्सपोर्ट अशी सिस्टीम करता येईल. आता आम्ही बंगलोरमध्ये 23,000 कोटी रुपयाचा रिंग रोड बांधतोय, जवळपास पूर्ण झाला. आणि दिल्ली बंगलोर टू चेन्नई हा एक्सप्रेस हायवे बांधून पण जवळपास पूर्णत्वाला आलेला. तर त्यामध्ये बंगलोरमध्ये पुण्यापेक्षाही जास्त प्रॉब्लेम आहे. तर परवाच मला कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री भेटले. मी त्यांना 2 कल्पना माझ्याजवळ फुकटात पुष्कळ येतात, त्यांना सुचवल्या की इथे ग्रेनाईट आहे जमिनीच्या खाली. तर पहिला उपाय म्हणजे 50 किलोमीटर टनेल 8 लेनची आपण बंगलोरच्या खाली भूमिगत बांधू आणि त्यातून निघाला ग्रेनाईट मार्केटमध्ये विकू, त्यातून पैसे मिळतील आणि ट्रॅफिकमध्ये टोल लावणे. मी त्यांना एक इकॉनॉमिक मॉडेल तयार केलं. दुसरी त्यांना मी विनंती केली की आता माझ्याचकडे फॅनॅक्युलर रेल्वे, रोपवे, केबल कार आहे. आम्ही पुणे जिल्ह्यातही काही ठिकाणी बांधतो आहे. तर मी त्यांना म्हटलं की मी आता माझ्याकडे टेक्नॉलॉजी हवेतून चालणारी स्काय बस डबल डेकर, त्यात 250 लोक बसतात. तर दादा एकदा ते प्रेझेंटेशन तुम्ही बघून घ्या, तुम्ही आणि चंद्रकांत दादा. आता पुण्यामध्ये हवेतून चालणाऱ्या बसेस तुम्ही चालवण्याबद्दल एकदा अभ्यास करा, कारण पुण्याच्या रस्त्यावर आता वाढायला काही जागा नाही आहे. आणि त्यामुळे हा जो पूल आहे हा बनत असताना याच्यामध्ये विशेष रूपाने या पूर्ण वेस्टर्ली बायपासवर पुन्हा एक DPR तयार केलेला आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये पुण्याचे हे सगळे DPR जे याची किंमत 40,000 कोटी रुपये आहे. आणि त्यामुळे हे करणे आवश्यक आहे. परंतु हे करण्याबद्दल मी पुढे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे. पण यामध्ये विशेष रूपाने हा जो चांदणी चौकाचा ब्रिज बनला याच्यात नवीन टेक्नॉलॉजी यूज करावी असा माझा आग्रह होता. यामध्ये नवीन टेक्नॉलॉजी आहे ग्रॅव्ही लॉफ्ट, ही जी पेटंट टेक्नॉलॉजी आहे रिटेनिंग वॉलची, त्याचा यूज केला गेलेला आहे. आणि त्यामुळे लोकांनाही त्रास झालेला आणि ती यशस्वीपणे राबवल्या गेली आहे. पहिल्यांदाच आपल्या देशात ही पण या पुलाचं वैशिष्ट्य आहे. आणि दुसरं वैशिष्ट्य आहे की आता आम्ही मलेशियामधून एक नवीन टेक्नॉलॉजी इंडियात आणली आहे. त्याचा वापर अनेक ठिकाणी होतो आहे आणि महाराष्ट्रातही बांधकाम विभागात ते करावा अशी माझी विनंती आहे. ब्रह्मपुत्रमध्ये एक माजोली आयलंड आहे. सर्वानंद सोनोवाल जे त्यावेळी मुख्यमंत्री त्यांची कॉन्स्टिट्युन्सी होती आणि मी त्यांच्या मतदारसंघात जात होतो हेलिकॉप्टरवरून ब्रह्मपुत्रा ओलांडत असताना. त्यांनी मला सांगितलं की पुलाची घोषणा करा. तर मी म्हटलं हे कसं शक्य आहे? ते ब्रह्मपुत्र म्हणजे ब्रह्मपुत्र नाही, ब्रह्मपुत्र आहे म्हणजे समुद्रच आहे ते. आणि म्हटलं एवढा समुद्रावर पूल बांधायला कुठून पैसे येणार? तर त्यांनी मला सांगितलं देखो बोले आपने मुझे पार्टी में लाया, मुख्यमंत्री बनाया, अगर मैं चुनाव हारूंगा तो अब आपकी जिम्मेदारी है आपको, क्योंकि 1.5 लाख वोट वहाँ है और ये अगर आपने नहीं किया तो मैं चुनाव हारूंगा. मी कन्फ्युजनमध्ये काय करावं काय नाही करता करता कार्यकर्ता प्रेमातून मी गेलो आणि मी घोषणा करून टाकली की मी पूल बांधून देईन. आणि वापस आल्यावर जेव्हा मी आमच्या ऑफिसर्सला विचारलं तर ते म्हणे हा पूल बांधायला 6,000 कोटी लागतील. आता 6,000 कोटी कुठून द्यायचे? म्हणून मला वाचण्यात ही टेक्नॉलॉजी आली जी अल्ट्रा हाय परफॉर्मन्स रिइन्फोर्समेंट कॉन्क्रीट. ती टेक्नॉलॉजी आल्याला मी रवी सिन्हा मुंबई IITचे प्रमुख आणि सगळ्या अधिकाऱ्यांना सिंगापूर आणि मलेशियात पाठवलं. ती टेक्नॉलॉजी आणली, ती स्वीकार केली आणि मग त्या पुलाचं टेंडर काढलं. मला सांगताना आनंद होतो आहे की 6,000 कोटीच्या पुलाचं टेंडर UP ब्रिज कॉर्पोरेशननी 680 कोटीत घेतलं. त्यामुळे टेक्नॉलॉजीमुळे पैसे वाचतात. आम्ही एक कारगिलच्या खाली एक मोठी टनेल बांधतोय झोजिला. तिथे मला पुण्यातले लोक भेटले. पुण्यातले लोक देशात आणि जगात कुठेही गेलं तरी सगळ्यात जास्त टुरिझममध्ये जाणारे लोक कुठे असतील पर्यटनामध्ये तर ते पुण्यातले आहेत. कारण मला मराठीत आवाज आला, अहो गडकरी आम्ही उभे आहोत इथे. म्हणलं काय कुठून आला? म्हणे पुण्यातून. कारगिलच्या खाली त्या टेकडीखाली मी उभा होतो जिथे युद्ध झालं होतं. तर तिथे आम्ही जी टनेल होती ती 12,000 कोटी रुपयाची होती. आम्ही पुन्हा त्याच्यावर टेक्नॉलॉजी वापरली. वर्षभर असोसिएम म्हणून एक संस्था आहे दिल्लीत, वर्कशॉप घेतला आणि त्याचे टेक्निकल फायनान्शियल क्वालिफिकेशन सगळ्या गोष्टीत मी लक्ष घातलं आणि 12,000 कोटी रुपयाची जी टनेल होती ती केवळ 5,000 कोटीत पूर्ण होऊन राहिली आहे. 75% काम पूर्ण झालं.
त्यामुळे टेक्नॉलॉजीचा उपयोग या ठिकाणी झाला. याच्यात जे 57.5 मीटरचे 2 स्पॅन हे या अल्ट्रा हाय परफॉर्मन्स रिइन्फोर्समेंट कॉन्क्रीटमध्ये झाले आहे. आणि हे जर आपण रेल्वे आरोबीमध्ये देवेंद्रजी आपण खूप बांधतोय आता, आणि ही तुम्ही मॅन्डेटरी करा, म्हणजे मध्ये पूल बांधायची गरजच नाही. 2 पियरमधलं डिस्टन्स 120 मीटरपर्यंत नेता येईल, कारण मधला जो बीम आहे तो स्टील फायबरमध्ये कास्ट करता येईल आणि त्यामुळे कॉस्ट कमी होईल. आणि या टेक्नॉलॉजीचा उपयोगावर आपण जरूर याचा विचार करा. इव्हन इरिगेशनमध्ये पण याचा विचार केला तर आपण कॉस्ट ऑफ जी आहे ती कमी करू शकू. माननीय मुख्यमंत्र्यांनी 28 ऑगस्टला इथे व्हिजिट केली होती. त्यांनी ज्या ज्या सूचना केल्या होत्या त्या सगळ्या आम्ही या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहे. या ठिकाणी मला गोष्टीचा आनंद आहे की याचा फायदा या रोडच्या पलीकडल्या भागामध्ये जास्त होणार आहे. पुण्याचा विकास झाला पाहिजे असं सगळ्यांनाच वाटतं, पण मी पुण्यामध्ये लहानपणी यायचो. आता माझी सवय मी स्पष्ट बोलणाऱ्यापैकी आहे, त्यामुळे आता पुणं वाढवू नका, पुण्यात गर्दी वाढवू नका, आहे त्यांना प्रदूषणापासून मुक्त करा आणि चांगली हवा द्या, हे मात्र प्राधान्याने केलं पाहिजे असं मला वाटतं. मी लहानपणी माझ्या बहिणीकडे यायचो. स्वारगेटजवळ महर्षी नगरमध्ये ते राहायचे. तिथून पर्वती दिसायची. एवढी सुंदर हवा की त्याची आठवण आजही होते. तर ती मला लक्षात आली. आज पुणं खूप प्रदूषित पुण्यामध्ये आहे. मी बऱ्याच वेळा आधी अजितदादांना आणि चंद्रकांतांना विनंती करतो, कारण मी ट्रान्सपोर्ट मंत्री आहे आणि मी हा ठरवला आहे की पेट्रोल डिझेलला या देशातून हद्दपार करायचं. आणि त्यामुळे इलेक्ट्रिक, इथेनॉल, मिथेनॉल, बायोडिझेल, बायो LNG, बायो CNG, इलेक्ट्रिक याच्यावर मी स्वतः खूप आग्रहाने काम करतो. मी आता दिल्लीमध्ये हायड्रोजनच्या गाडीत फिरतो, इलेक्ट्रिकच्या गाडीत फिरतो. आणि आता अजितदादा हे सगळे बसले आहे, तुम्हीच इथेनॉल तयार करता, मी पण तयार करतो. आणि इथेनॉल हे स्वदेशी इंधन आहे, इम्पोर्ट सबस्टिट्यूट, कॉस्ट इफेक्टिव्ह, पोल्युशन फ्री आणि इंडिजिनियस. त्यामुळे माझी एक इच्छा आहे की प्रधानमंत्र्यांनी 2 वर्षापूर्वी पुण्यात 3 इथेनॉल पंपाचं उद्घाटन केलं आणि तिथे एकही थेंबातून इथेनॉल विकल्याने जात आहे. याचं कारण महाराष्ट्र सरकारने पुण्यातल्या ज्या ऑटो रिक्षा आहेत, माझी दादांनाही विनंती आहे, देवेंद्रजींना विनंती आहे, मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की जे ऑटो रिक्षा आहेत ते फ्लेक्स इंजिनमध्ये कन्वर्ट करणं आणि नवीन ऑटो रिक्षाचे परमिट जे आहेत ते 100% इथेनॉल किंवा इलेक्ट्रिकवर देणं. हे जर तुम्ही केलं तर पुण्यातलं प्रदूषण कमी होण्यामध्ये मोठी मदत मिळणार आहे. आणि आता टोयॅटो कंपनीची, आपल्या पुण्यातलेच विक्रम किर्लोस्कर जे कर्नाटकमध्ये होते ते टोयॅटोचे अध्यक्ष आहेत. माझे चांगले मित्र होते, बिचारे त्यांचं आकस्मिक निधन झालं. पण त्यांनी मला प्रॉमिस केलं, मी त्यांच्या मागे लागलो आणि त्यांनी टोयॅटो कंपनीची जी केम्ब्री नावाची गाडी होती त्याच्यामध्ये 40% ती विजेवर चालायची आणि 60% पेट्रोल. आता मी ऑगस्ट महिन्यामध्ये याच एंडला त्यांना तारीख देणार आहे आणि टोयॅटोच्या गाड्या लॉन्च करणार आहे. त्या 100% इथेनॉलवर आणि 40% ते वीज तयार करणार. म्हणजे पेट्रोलचा मायलेज लक्षात घेता रेट 15 रुपये पर लिटर येणार. त्यामुळे इलेक्ट्रिक आणि इथेनॉल आणि आपलं जे हायड्रोजन आहे ते तर फ्युचर आहे. दादा आत्ता मला म्हणत होते की आम्ही कचऱ्यापासून वीज तयार करणार आहे. करू नका. तुम्हाला माहिती आहे की देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना आम्ही ग्रीन एनर्जीचे भाव कमी करून टाकले. तुमचं बरं आहे, आम्ही तिथे साखर कारखान्यात 3-3 महिने पगारही देऊ शकत नाही आणि विजेचे पैसेही मिळत नाही, घाट्यात चालू आहे सगळं. तेव्हा आता तुम्ही कचऱ्यापासून ग्रीन हायड्रोजन तयार करा. ग्रीन हायड्रोजन हे फ्युचर आहे. आणि माझ्याजवळ जी गाडी आहे टोयॅटोची, ती जपानमध्ये बनलेली आहे, मी जी हायड्रोजनवर चालवतो दिल्लीत, त्याचं नाव आहे मिराई. मिराई म्हणजे भविष्य, फ्युचर. फ्युचरिस्टिक टेक्नॉलॉजी आणि फ्युचरिस्टिक डेव्हलपमेंट आणि फ्युचरिस्टिक विजन या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे. त्यामुळे पुण्याला पेट्रोल डिझेलपासून जर मुक्त केलं तर 40% प्रदूषण कमी होईल. आता इलेक्ट्रिक तर आलंच. इलेक्ट्रिकच्या 5 वर्षामध्ये इलेक्ट्रिकच्या सगळ्या बसेस इलेक्ट्रिकच्या होणार. आता पुण्यापासून मुंबई, नाशिक नाही तर पुणे ते नागपूर देखील इलेक्ट्रिक बस चालणार. अजून तुम्ही नाराज व्हायच्या आधीच तुम्हाला दादा सांगतो, आता देवेंद्रजींनी मी नागपूरच्या रिंग रोडवर केबलवर इलेक्ट्रिक बस आता आम्ही सुरू करतो आहे.
परवा टाटाचे लोक आले होते आणि माझी मी जयपूरपासून तर दिल्लीपर्यंत एक दिल्लीचा रिंग रोड बांधला आणि दिल्लीच्या रिंग रोडमध्ये 30 लाख टन कचरा दिल्लीतला रोडमध्ये घातला. अहमदाबाद डोलारोला टाकला. देवेंद्रजी पुण्याचा सगळं सॉलिड वेस्ट कचरा सॅग्रिगेट करून पुण्याच्या रिंग रोडवर टाकला, पुणे बेंगलोर रोडवर टाकला, पुणे अहमदनगर रोडवर टाकला, औरंगाबाद रोडवर. तर पुण्यातही कचरा राहणारच नाही. त्याची पॉलिसी आम्ही तयार केली आणि मी फुकटात टाकून द्यायला तयार आहे. सॉलिड वेस्ट आणि लिक्विड वेस्टपासून पुण्याला मुक्त करण्याकरता नक्की आम्ही नागपूरला देवेंद्रजींनी मी मिळून आम्ही आमचं टॉयलेटचं पाणी विकतो 7 वर्षापासून. आम्हाला 300 कोटी रुपये वर्षाचे मिळतात. आणि आता मी मथुरेमध्ये एक प्रोजेक्ट टाकला आहे. माझी आग्रहाने विनंती आहे, कारण एअर प्रदूषण, वॉटर पोल्युशन आणि साऊंड पोल्युशन हे खूप मोठी समस्या आहे. आणि त्यामुळे आपलं जे पाणी आहे ते मथुरेच्या ह्याच्यात मी केलं की 90 ml जी स्लज होती ती शुद्ध करून स्वच्छ पाणी तयार करून ते इंडियन ऑइलला दिलं. आणि PPP प्रोजेक्टमध्ये त्रिवेणी इंजिनिअरिंगला प्रोजेक्ट मिळाला आणि आता त्यांना 20 कोटी रुपये वर्षाचे इंडियन ऑइल देत आहे. आणि हायब्रिड एन्युटीमध्ये हा प्रोजेक्ट यशस्वी झाला, सध्या सुरू आहे. तर पुण्याचं सगळं दूषित पाणी, खराब पाणी जे आहे ते एका ठिकाणी आणून शुद्ध करून पहिली प्रायोरिटी ते इंडस्ट्रीला द्या, दुसरं प्रायोरिटी रेल्वेला गाड्या धुवायला द्या आणि तिसरी प्रायोरिटी ते शेतकऱ्यांना द्या. त्यामुळे आपण पाण्याचीही बचत करू आणि आपल्या नद्या देखील प्रदूषणापासून मुक्त होतील. त्यामुळे जलप्रदूषण, वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण. ध्वनी प्रदूषणामध्ये जे हॉर्न कर्कश वाजवतात किंवा आजकाल ते मंत्र्यांच्या समोर ते सायरन वाजवतात, नकोसे होतात. मला हे भाग्य मिळालं की मंत्र्याच्या गाडीवरचा दिवा समाप्त करण्याचं परम भाग्य माझ्या वाट्याला आलं. आता हा सायरन पण बंद करायच्या मागे आहे मी. काही कलेक्टर आणि पोलीस आयुक्तांनी मला निवेदन दिलं की आमचा राहू द्या. म्हटलं तुमची इमर्जन्सी असेल त्याला एक दिवा पिवळा ठेवा, बाकी सगळे दिवे काढा. हे VIP कल्चर प्रधानमंत्र्यांचा आग्रह होता की हे गेलं पाहिजे. आणि आता सायरनमध्ये मी तयार केला आहे नवीन बिल की बासरीचा आवाज येईल, शंखाचा आवाज येईल, तबल्याचा आवाज येईल. हे कर्कश स्वर जे आहे ते बंद झाले पाहिजे. आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे लोकांना एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, साऊंड पोल्युशनची काळजी आणि ती विशेषतः पुण्यावर प्रेम असणारा. पण माझी आग्रहाची विनंती आहे की पुण्याला प्रदूषणापासून या सगळ्या मुक्त करा. मला अजून एक गोष्टीचा आनंद आहे की पुण्यामध्ये विद्येचं माहेरघर आहे, विचारवंताचं घर आहे. आता नागपूरला ती समस्या थोडी कमी आहे. त्यामुळे आमची मेट्रो देवेंद्रन मी एकत बघितली आणि 1 तासात मान्य झाली. पण तुमच्या इथे सगळ्यांना समजवणं, कारण सगळे अभ्यास करतात ना, त्यामुळे बराच काळ गेला. आणि त्याची नाराजी देवेंद्रवर माझ्यावर आले की नागपुरात सुरू झाली आणि पुण्यात का नाही झाली. म्हणून मी आता मुद्दामून सांगितलं की ते ट्रॉली बसचं लगेच करून घ्या, ते माझ्याचकडे आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पुणे असो, नागपूर असो, सगळं चांगलं झालं पाहिजे. मी पुण्याकरता, पुणे विभागाकरता दादा 2.25 लाख कोटी रुपयाची प्रोजेक्ट दिलेली आहेत. विशेषतः अनेक गोष्टी ज्या आहेत त्या पूर्ण झालेल्या आहेत. आणि आता जी तुम्ही आत्ता मागणी केली त्याच्यामध्ये विशेषतः 40,000 कोटी रुपयाचे जे प्रकल्प आहे त्याच्या बाबतीमध्ये मला विशेषतः पुणे बेंगलोर हा त्यात नाही आहे. हा प्रकल्प जो आहे हा जवळपास 42,000 कोटी रुपयाचा आहे. याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य 206 करोड, कर्नाटक राज्य 493 आहे. आणि हा प्रकल्प जो आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे. आणि याच्यामध्ये हा ग्रीनफील्ड हायवे आहे. आणि महाराष्ट्राकरता तो याकरता फायद्याचा आहे की साताराकडे, सातारा कोल्हापूरच्या आजूबाजूला भाग डेव्हलप आहे. हा महाराष्ट्रातल्या, पश्चिम महाराष्ट्रातल्या विशेषतः दुष्काळी भागातून जातो. आणि त्यामुळे या भागाचा विकास होणार आहे. तेव्हा याही रोडच्या बाबतीमध्ये निश्चितपणे हा आणि दुसरा पुणे ते संभाजीनगर हे दोन्ही प्रोजेक्ट तयार आहेत. आणि हे दोन्ही प्रोजेक्ट अतिशय महत्त्वाचे आहे. ते करण्याचा आपण नक्की माझ्याकडनं आम्ही लवकर प्रयत्न करू. एक महत्त्वाचं जे खरोखर पुण्य मला मिळालं की माझी आई मरण्याच्या पूर्वी एकदा पंढरपूर, गाणगापूरला आली होती. आणि ती मला म्हणाली, अरे नितीन, त्या गाणगापूरच्या रस्त्याने गेली तर माझी कंबर मोडली, इतका खराब रस्ता आहे.
अक्कलकोट, गाणगापूर, पंढरपूर, तुळजापूर. आणि मी मंत्री झाल्यावर पहिल्यांदा ठरवलं की जिथे आपले आई वडील दर्शनाला जातात ते रस्ते चांगले करायचे. महाराष्ट्रातलेच नाही तर देशातले मी सगळे चांगले 22,000 कोटी रुपये खर्च करून भगवान गौतम बुद्धांचा जन्म जिथे झाला, जिथे त्यांना ज्ञान मिळालं, ते बुद्ध सर्किट पूर्ण केलं. आता अयोध्येमध्ये मी 30,000 कोटी रुपयाचं अयोध्या सर्किट बांधतो आहे. मथुरेमध्ये भगवान श्रीकृष्णाचं सर्किट बांधतो आहे. 4 धामचा 12,000 कोटीचा रस्ता बांधतो आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला आनंद आहे की पुढच्या वर्षीच्या एप्रिल महिन्यामध्ये ज्यांना मानस सरोवराला जायचं असेल त्यांना चायनामध्ये किंवा नेपाळमध्ये जाण्याची गरज पडणार नाही, तर उत्तराखंडमधल्या पिथौरगडपासून हिमालयातून डायरेक्ट तिथे जाता येईल याची पण व्यवस्था होणार आहे. हा जो पालखी मार्ग आहे, मोहोळ ते वाखरी, वाखरी ते खुडूस, खुडूस ते धर्मपुरी, धर्मपुरी ते लोणंद, लोणंद ते दिवेघाट, दिवेघाट ते हडपसर, याच्या जवळपास शेवटचा दिवेघाट ते हडपसर जो आहे तो त्याचंच फक्त निविदा राहिली आहे. लवकरच तो मंजुरी होईल. आणि हाही पण मार्ग जो आहे हा डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचा टार्गेट दिलेला आहे. मला नक्की विश्वास आहे की संत ज्ञानेश्वर मालकी मार्ग 7,500 कोटी आणि जवळपास संत तुकाराम महाराज पालखी मार्ग 4,000 कोटी, असं 12,000 कोटी रुपयाचा पालखी मार्ग या डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. आणि मला अतिशय आनंद आहे की या 2 महान संतांच्या दर्शन घ्यायला आणि विठ्ठलाचं दर्शन घ्यायला जेव्हा आपले सगळे पालखी घेऊन सगळे भक्त जातात तेव्हा त्यांच्या सगळ्या प्रकारच्या व्यवस्थाची चिंता करून आपण हा बांधलेला आहे. आणि खरोखर आनंद आहे की आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हे काम करण्याची संधी मला मिळाली. आज विशेषतः अजितदादांनी ज्याचा उल्लेख केला त्याच्यामध्ये एकंदरीत जे महत्त्वाचे आहेत 5 रस्ते, जे रस्ते पुण्याला येऊन मिळतात त्याच्यामध्ये पुणे सातारा हा या रस्त्यावर 2,235 कोटी रुपयाचा एक डबल डेकर ब्रिज आहे, त्याचं DPR तयार आहे. पुणे सोलापूर 5,000 कोटी, हडपसर ते यवत एलिव्हेटेड हायवेचा DPR तयार आहे. पुणे शिरूर नगर 56 किलोमीटर हा 11,000 कोटी याचाही DPR जवळपास तयार आहे. आणि तळेगाव चाकण शिक्रापूर, आता खासदार साहेब सांगत होते मला, त्याचा DPR 54 किलोमीटर 7,500 कोटी हाही तयार आहे. आणि नाशिक फाटा ते खेड हा 9,000 कोटी रुपयाचा आहे, याचाही DPR तयार आहे. आणि याच्या व्यतिरिक्त या वेस्टर्ली बायपासवरचे पूल आहेत ते तुम्ही टाकून घ्या. त्याच्यात हे 50-60 कोटी रुपयाचे पूल बांधायचे आहेत. ज्यावेळी एकनाथ शिंदे आणि देवेंद्रजींबरोबर माझी मिटिंग झाली तर मी त्यांना विनंती केली की या कामाकरता जर लँड ॲक्विजिशन लागली तर ती महाराष्ट्र सरकारने द्यावं, युटिलिटी शिफ्टिंग आणि लँड ॲक्विजिशन. आणि त्याचबरोबर जो GST आहे 9%, कारण हे प्रीकास्ट कॉन्क्रीटचं काम आहे, तर स्टील आणि सिमेंटवरचा GST जो राज्य सरकारचा आहे तो जर माफ केला तर नोशनल लॉस होईल. आणि त्याचबरोबर रेती असेल, ॲग्रिगेट असेल किंवा गोटा असेल, याच्या बाबतीत रॉयल्टी फ्री द्यावं. 3-4 मागण्या दिल्या बैठकीत, त्याचे मिनिट्स पूर्ण झालेले आहे. आणि तुम्ही जर हे मला MOU केला तर मी हे 50,000 कोटी रुपयाचे पुणे शहरातील पूर्ण ब्रिजेस बांधून द्यायला तयार आहे. मी हे आपल्याला विश्वास देतो. दादांनी ज्याची मागणी केली तो रिंग रोड, मला वाटलं हा जो नवीन रिंग रोड आहे तोच म्हणजे तो रोड आहे, पण ते आज म्हणतात तो वेगळा आहे. तर त्या रिंग रोडच्या बाबतीमध्ये अशाच लँड ॲक्विजिशनच्या बाबतीत बसून एकदा नक्कीच आम्ही त्याला भारतमालामध्ये मंजुरी दिली होती. नंतर आमच्या इथे ते बहुतेक काढलेलं आहे, पण तुम्ही एकदा मला नीट पेपर तयार करून द्या, मी नक्कीच तोही मार्ग काढण्याचा प्रयत्न करीन. पुणे हे आपल्या सगळ्यांकरता, देशाकरता महत्त्वाचं शहर आहे. पुणे साहित्यिक, कवी, कलाकार, संस्कृती, इतिहास आणि विरासत याचं प्रतीक आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्या हृदयात आहे. मी दिल्लीत देखील बसतो त्या माझ्या टेबलसमोर महाराजांचं चित्र आहे आणि नेहमी आठवण करतो की महाराजांचा सारखा आदर्श समोर ठेवला पाहिजे. यशवंत, कीर्तिवंत, वरदवंत, सामर्थ्यवंत, जाणता राजा, निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, असं ज्यांचं वर्णन आहे
ते छत्रपती शिवाजी महाराज तर खरा आमच्या सगळ्या जीवनात त्यांच्या इतका मोठा आदर्शच नाही आहे. आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि पुणे याचं एक असं नातं आहे की ते स्वाभाविकपणे सगळ्यांकरता प्रेरणेचा विषय आहे. इतिहास, संस्कृती आणि विरासत याचं वैभवशाली परंपरा असणारं पुणे शहर आज उड्डाणपूल असतील, रस्ते असतील आणि उद्योग व्यवसाय असेल, सॉफ्टवेअर असेल, सगळ्या बाबतीत पुढे चाललेलं आहे. पण यातच एकच शेवटची जी विनंती दादांना, दोन्ही दादांना, की पुण्याला येणाऱ्या काळामध्ये प्रदूषणापासून मुक्त करण्याकरता आपण भूमिका घ्या. एवढं सुंदर पुणे आणि याचं प्रदूषण वाढत चाललेलं आहे आणि नक्की हे दूर होऊ शकते. सुप्रीम कोर्टाने मध्ये एक निर्णय घेतला आणि चीफ जस्टिस ऑफ इंडियाने ते म्हणाले मी यूट्यूबवर तुमच्या भाषणं ऐकतो. त्यांनी मला सुप्रीम कोर्टात बोलावलं आणि मी दिल्लीच्या एअर पोल्युशनवर एक कार्यक्रम तयार केला. मी दिल्लीच्या आजूबाजूला 65,000 कोटी रुपयाचे रस्ते आणि पूल बांधतो आहे. जी परळी जलायची, त्याला राईस स्ट्रॉ म्हणतात, त्याच्यापासून दिल्लीमध्ये प्रदूषण व्हायचं. मी मागे लागलो. आता परळीपासून बायो ॲव्हिएशन फ्युएल तयार होऊन राहिली, विमानं चालणार आहे. परळीपासून डांबर तयार झालं, परळीपासून इथेनॉल तयार झालं आणि परळीपासून बायो CNG आणि बायो LNG तयार झाला. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये 2 फिलॉसॉफीज महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, सायन्स, टेक्नॉलॉजी, रिसर्च, स्किल्ड अँड सक्सेसफुल प्रॅक्टिसेस, याला आपण नॉलेज म्हणतो, जे पुणे त्याचा माहेरघर आहे. ते कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इन टू वेल्थ. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की नो मटेरियल इज वेस्ट अँड नो पर्सन इज वेस्ट. इट इज डिपेंडिंग अपॉन द अप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी. इट इज डिपेंडिंग अपॉन द अप्रोप्रिएट विजन ऑफ द लीडरशिप दॅट यू कॅन कन्व्हर्ट वेस्ट इन टू वेल्थ. आता डबल इंजिन लागला आहे पुण्याला. एक दादा होते, आता 2 दादा झाले. दादाच आहेत. त्यामुळे आता त्या दोघांनी मनात आणलं तर पुण्याचा विकास तो होतोच आहे, तो होणारच आहे त्यांच्या नेतृत्वाखाली. पण पुण्याला वॉटर पोल्युशन, एअर पोल्युशन आणि साऊंड पोल्युशन मुक्ती देऊन पुन्हा पुण्याचे जुने दिवस पुण्याला आठवतील अशा प्रकारची मुक्ती पुण्याला मिळावी, असं पुण्यावर प्रेम करणारा एक नागरिक म्हणून माझी त्यांना विनंती आहे. ज्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये जेवढा पैसा लागेल त्यांनी काळजी करू नये. मी कधी खोटं बोलत नाही. 2 गोष्टी पक्क्या आहे की आमचं डिपार्टमेंट ट्रान्सपरंट आहे, टाईम बाउंड आहे, रिझल्ट ओरिएंटेड आणि करप्शन फ्री आहे. कोण्याही ठेकेदाराला माझ्याकडे येण्याची गरज पडली नाही आणि म्हणून मी त्यांना वेळ पडला तर शिव्याही देतो. तुम्हाला बुलडोझर खाली घालीन म्हणून सांगतो. अच्छा लोकांनी माझ्या बऱ्याच शिव्या खाल्ल्या, कारण मी सांगतो हा पैसा जनतेचा आहे. हे पूल, हे रस्ते, ही संपत्ती नितीन गडकरीची नाही, ही या जनतेची आहे. आणि प्रधानमंत्री मोदींचं स्वप्न आहे की आत्मनिर्भर भारत झाला पाहिजे. आज आपण पहिल्यांदी 7व्या नंबरवर, 13व्या नंबरवर होतो. आज आपण जगातली 5व्या नंबरची इकॉनॉमी झालो आहे आणि येणाऱ्या काळामध्ये 3ऱ्या नंबरवर जायचं आहे. आणि मी जे ॲटोमोबाईल बघतो ज्याचा संबंध पुण्याशी आहे, मी जेव्हा चार्ज घेतला तेव्हा 7व्या नंबरवर आपली ॲटोमोबाईल इंडस्ट्री होती आणि आता 2 महिन्यापूर्वी आपण 3ऱ्या नंबरवर आलो. पहिल्या नंबरवर चायना आहे, 2ऱ्या नंबरवर अमेरिका आहे, 3ऱ्या नंबरवर भारत आहे आणि 4थ्या नंबरवर जपान गेलेला आहे. आपण जपानलाही मागे टाकलेलं आहे. आणि येणाऱ्या काळात मी ठरवलं आहे की 5 वर्षाच्या आत वर्ल्डमध्ये ॲटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आपला देश नंबर 1 वर गेला पाहिजे. आणि त्यात पुण्याचं महत्त्व मोठं आहे. मी पुण्यात आलो होतो. चाकणमध्ये LNGचा ट्रक लॉन्च केला. मर्सिडीजची इलेक्ट्रिक गाडी लॉन्च केली आणि त्यांनी मला सांगितलं, जर्मनीचे जे चेअरमन आले होते, की यानंतर मर्सिडीज फक्त आम्ही इलेक्ट्रिकचीच बनवणार. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्या देशाच्या विकासाचं केंद्र पुणे आहे, रोजगार देणारं पुणे आहे. महाराष्ट्रामधलं फास्टेस्ट ग्रोईंग सिटी आहे आणि त्यामुळे 24 तास पाणी, 24 तास वीज, उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर ही पुण्याकरता आवश्यकता आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारत सरकारच्या वतीने आम्ही नक्कीच ही सगळी कामं पूर्ण करू. आत्ता इथे आपले आमदार तापकीर यांनी पण काही मुद्दे मला सांगितले आहेत. त्यांच्या जवळपास अर्ध्या मागण्या. एक त्यांनी सांगितलं होतं 92 मीटर रुंदीच्या नवीन दुवास ब्लॅक स्पॉट अंडर 35 कोटी किमतीचा, त्याला मी मंजुरी देतो आहे. त्यांचे बाकीचे कामं विचाराधीन आहे.
बाकी खासदार आमदारांचे सगळे कामं आहेत मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन. पुन्हा एकदा आज या चांदणी पुलाचं नाव ते अजितदादा तुम्ही आणि देवेंद्रजी मिळून ठरवा. जे कोणतं ठरवायचं असेल ते ठरवा. तुम्ही जर एक मताने ठरवाल तर त्या नावाला आम्ही नक्की अनुमती देईल असा विश्वास देतो. आणि पुन्हा एकदा पुण्याच्या जनतेला एक अतिशय महत्त्वाची भेट 1000 कोटी रुपयाचा उड्डाणपूल आज मिळालेला आहे. त्या जनतेचं मनापासून अभिनंदन करून शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार. उपस्थित सगळ्यांना विनंती, आपण जागेवरच बसायचं आहे, कोणी उठायचं नाही आहे. आदरणीय गडकरी साहेबांचा कॉन्व्हॉय गेल्यानंतर मगच आपण मंडपाच्या बाहेर जायचं आहे. सगळ्यांनी बसून घ्या. स्टेजवर येण्याचं पण कोणी. पुण्यातल्या महत्त्वाच्या कार्यक्रमाची आत्ता आपण बातमी बघितली आणि आता या कार्यक्रमाची सांगता होते आणि यानंतर एक ब्रेक घेऊन इतरही बातम्यांचा आपण पुन्हा भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.